सुरुवात करण्याच्या आधी फक्त मला 2-3 गोष्टी सांगायच्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाने आपला जो माईक आहे, ते चिन्ह ऑफ ठेवावं, म्यूटवर ठेवावं. दुसरी गोष्ट ही, की प्रेझेंट नाऊ असं तुम्हाला बटन दिसत असेल, तर कृपया त्याच्यावर क्लिक करू नका. अन्यथा तुमची सगळी स्क्रीन सगळेजण बघू शकतील. प्रायव्हसी तुमची डिस्टर्ब होऊ शकेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अ, जसं सेशन एक अर्धा पाऊण तास झाल्यानंतर आपण सगळ्यांना पार्टिसिपेशन सर्टिफिकेट देत असतो. तर त्याची लिंक चॅट बॉक्समध्ये टाकण्यात येईल. ती लिंकवर क्लिक करून तुम्हाला फक्त एक फॉर्म भरावा लागेल. तो सबमिट केला की तुमच्या ईमेलवरती स्वतःहून पार्टिसिपेशन सर्टिफिकेट तुमच्या नावाचं येऊन जाईल. सर आता मी सुरुवात करतो. सगळ्यात आधी अ, मी पौरसाहेब डिव्हिजनतर्फे आणि स्प्रेडिंग नॉलेजतर्फे अ, तुमचं सगळ्या मान्यवरांचं आणि त्याचप्रमाणे जे सगळे श्रोते आहेत त्या सगळ्यांचं अ, मी स्वागत करतो. पौरसाहेब विजन इथे असलेल्या बऱ्याच जणांना माहिती सुद्धा आहे. बरेच जण नवीन पण आहेत. पौरसाहेब विजन ही 1989 साली एक निर्मिती संस्था म्हणून स्थापन झाली होती. आतापर्यंत अनेक मालिकांचे ॲड फिल्मचे आणि त्याचबरोबर अनेक टेलिफिल्मचे निर्मिती या संस्थेतर्फे केली गेली आहे. आणि स्प्रेडिंग नॉलेज ही 2012 साली एक एफ-बी ग्रुप म्हणून मी सुरू केला होता. पण नंतर या एफ-बी ग्रुपचं रूपांतर नंतर एक संस्थेमध्ये झालं. पौरसाहेब विजनच्या अंडर ही संस्था काम करते. विविध सर्टिफिकेट कोर्स, वर्कशॉप, सेमिनार्स या संस्थेतर्फे घेतले जातात आणि सध्याच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवरती कुठलंही मानधन न स्वीकारता, न घेता आपण सेशन्स घेत असतो. त्याच्यामध्ये अगदी म्हणजे कुठल्याही विषयाचं बंधन नसल्यामुळे आपण वेगवेगळ्या सेशनला स्पर्श करू शकलो. जसं फोटोग्राफी झालं, युद्धलेखनाबद्दलचं आलं, त्याच्यानंतर सावरकर झाले, पु. ल. देशपांडे झाले. अगदी वेगवेगळ्या गोष्टी असतात, घेतलं होतं. अशाच सेशनमधला हे 32वा सेशन आहे. आता आपण 31 पण पूर्ण केले आणि हे 32वं आपलं सेशन आहे आणि या सेशनला संपूर्ण महाराष्ट्रातून किंबहुना बऱ्याच वेळेला तर देशाच्या बाहेरून पण व्यक्ती जॉइन झाल्या होत्या. तर सर आजचं सेशन जे आहे आपल्याला माहितीच आहे, की चित्रपट रसास्वाद ओळख. चित्रपट ही एक अशी गोष्ट आहे, की लोकं नावं ठेवतात बऱ्याच वेळेला, लोकं वेडी असतात त्याच्यासाठी. काही झालं तरी सुद्धा हे लोकं याच्यात लांब पळू शकत नाहीत. एक सुप्त आकर्षण चित्रपटाबद्दल प्रत्येकाच्या मनात असतं. मग त्याला कोणाला वाईट बोलू दे किंवा चित्रपट नावं ठेवू दे किंवा अगदी त्याच्यामध्ये काही त्यांना करायचं असेल तरी सुद्धा. पण फक्त आकर्षण असतं. आपण चित्रपटात बघण्याचे थिएटरमध्ये जातो किंवा टीव्हीवर बघतो आणि बाहेर येतो आणि फक्त म्हणतो, की छान होता. पण छान होता म्हणजे काय? असा प्रश्न विचारला की आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली कसा होता. मग कोण म्हणतो हं. ॲक्टिंग छान होती, कोण म्हणतो हे कथा चांगली होती. पण एक्झॅक्टली चित्रपट बघायचा म्हणजे काय बघायचा? हेच जाणून घेण्यासाठी ॲक्चुअली हे जाणून घेण्याचा जो प्रक्रिया आहे ती खूप मोठी आहे. मग सर त्याचे स्वतः वर्कशॉप वगैरे घेतात. आठवडाभराची प्रक्रिया आहे, महिनाभराचं आणि सरांचं तर पूर्ण आयुष्य याच्यामध्ये अभ्यासातच त्याच्या गेलं आहे. तर पण आपण एक छोटासा प्रयत्न करणार आहोत एक्झॅक्टली बघायचं कसं? म्हणून आजचं सेशन आपण ठेवलं होतं चित्रपट रसास्वाद ओळख याचं. सेशनला सुरू करण्याआधी एक फक्त एक सांगू इच्छितो, आपलं रेकॉर्डिंग जे करतात या पूर्ण सेशनचं रोहित विनरकर, त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं स्वतःचं देखील एक YouTube चॅनल आहे, सीसॉ प्रोडक्शन म्हणून. विविध राजकीय घडामोडींचा तिथे परिचय आपल्याला दिला जातो. तर तेही तुम्ही बघू शकता. सेशनला सुरू करण्याआधी आधी मी संतोषजींचं फक्त 2 मिनिटांमध्ये इंट्रोडक्शन देतो. 7 वाजून 1 मिनिटं झालेत आणि बरोबर हं. 7:03 ला मी सरांच्या हातामध्ये सत्र घ्यायला विनंती करतो. संतोष वाठारे जे आहेत त्यांनी रसायनशास्त्रामध्ये एम-एस-सी केली आहे. त्याचबरोबर मास्टर्स त्यांनी मराठी वाङ्मयामध्ये देखील केलं आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ॲडव्हर्टायझिंग जर्नलिझम तसेच हा देखील पूर्ण केल्यानंतर त्यांनी रसायनशास्त्रामध्ये पी-एच-डी पण त्यांना मिळालेली आहे. मुंबईत गुरु नानक महाविद्यालयामध्ये ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तसेच चित्रपट संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी भारतातील अग्रणी असलेल्या प्रभात चित्रमंडळ या फिल्म सोसायटीचे ते सरचिटणीस अनेक वर्ष आहेत. तसेच वास्तव रूपवाणी या चित्रपट अभ्यास विषयक नियतकालिकाचे संपादक पण आहेत. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया वेस्टर्न झोन पश्चिमी भाग या शिखर संस्थेचे ते सहाय्यक सचिव आहेत. रसायनशास्त्र असू दे, मराठी सर्जनशील लेखन असू दे, चित्रपट रसास्वाद असू दे, संहिता लेखन असू दे, या विषयाचे अध्यापन ते विविध महाविद्यालयामध्ये करत असतात. तसेच विविध चित्रपट परिसंवाद, चर्चासत्रात त्यांचा सहभाग देखील असतो. संपूर्ण भारतभरात ते विविध फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करतात. उदाहरणादाखल आपण म्हणायचं झालं तर मुंबईतील मामी हा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आपल्या सगळ्यांना परिचयाचा आहेच. एशियन फिल्म फेस्टिव्हल झाला, त्याच्यानंतर चित्रभारती इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल झाला. अशा अनेक विविध चित्रपटाशी निगडीत असलेल्या फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात सरांचा हा मोठा हातभार असतो. फक्त आयोजन नाही, तर नॉर्वे असू दे, साऊथ आफ्रिका असू दे, म्हणजे देश आणि देशाबाहेरच्या अशा अनेक ठिकाणी जसं बंगलोर, कोल्हापूर हे देखील झालं. अशा अनेक ठिकाणी जे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल भरतात, तिथे ॲज अ ज्युरी किंवा जज म्हणून त्यांना आमंत्रित नेहमीच केले जाते.
मराठीतील विविध मासिके असतील किंवा वृत्तपत्रे असतील, यातून त्यांनी विपुल प्रमाणामध्ये चित्रपट विषयक लेखन, समीक्षा लेखन देखील केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. त्यांचा एक चित्रपट जो विभाग आहे त्याचे समन्वयक म्हणून सर काम करतात. याशिवाय सरांना विविध मान सन्मान देखील मिळाले आहेत. त्याचा जस्ट एक थोडासा आढावा घेऊयात. कैलासवासी दी गोखले शिष्यवृत्ती असेल, सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी असेल, कैलासवासी अरुण टिकेकर पुरस्कार असेल किंवा सिंधुदुर्ग भारतीय चित्रपट महोत्सवामुळे त्यांना कला गौरव पुरस्कार देखील मिळाला होता. अशा अनेक सन्मानाने त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. सर, मी पुन्हा एकदा पौरसाट विजनतर्फे आणि स्प्रेडिंग नॉलेज तर्फे तुमचं या आजच्या सत्रामध्ये स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. आपण सेशनला सुरू करूया सर. हो, नक्कीच नक्कीच. अगदी. आजचं सेशन प्रश्न उत्तराच्या प्रमाणे असणार आहे, कारण की हा जो विषय आहे तो खूप मोठा आहे आणि पटकन असा म्हणजे थोडक्यात संपेल असा नाहीये. त्यामुळे आजचं जे सेशन आपण ठेवलं आहे ते प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात असणार आहे आणि ज्यांना कोणालाही कधीही प्रश्न असतील, विचारायचे असतील तर ते नंतर विचारू शकतातच, पण दरम्यान कोणाला प्रश्न असतील ते चॅट बॉक्सवर विचारू शकतात किंवा मला पर्सनलवरती व्हॉट्सअप देखील टाकू शकतात. सर, आपला विषय आपल्याला आता माहितीच आहे की चित्रपट रसास्वादाबद्दल आपण आज बोलणार आहोत. पण मुख्य प्रश्न हा आहे की चित्रपट बनवायचा कसा, अभिनय म्हणजे काय, डायलॉग म्हणजे काय, हे सगळ्यांना माहिती असतं किंवा ऐकून माहिती असतं. पण चित्रपट रसास्वाद हा काय प्रकार आहे सर? ह्याच्याबद्दल थोडंसं. खूप महत्वाचं, कारण आपल्या पूर्ण व्याख्यान म्हणजे आताचं जे सेशन आहे ते सेशन याच्यावरच आधारित आहे. त्याच्यामुळे रसास्वाद म्हणजे काय किंवा ही खरंच प्रक्रिया असते, ही काही शिकण्याची प्रक्रिया आहे, हेच कोणाला माहिती नसतं. किंवा आपण आपली जी शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यात सुद्धा चित्रपटाला काही तसं स्थान अजून तरी दिलं गेलेलं नाहीये. म्हणजे आपल्या प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणामध्ये तू जसं म्हणालास की चित्रपट बघणं म्हणजे वेडेपणा असे बऱ्याचदा समजलं जातं. म्हणजे आता मला तर मूर्खच माणूस समजला पाहिजे किंवा बिघडलेला माणूस समजला पाहिजे, कारण दिवसाला मी 2 ते 3 सिनेमे बघत असतो, त्याच्यावर बोलत असतो, त्याच्यावर लिहित असतो. त्याच्यामुळे सिनेमा बघणारा माणूस म्हणजे बिघडलेला माणूस असते, आपल्या समाजात झालेली एक गैरसमजच म्हणूया आपण. तर हा जो सिनेमा आहे आपल्याकडे आता साधारण 120-125 वर्षाची परंपरा आहे. अगदी व्हेरी प्रिसाइजली सांगायचं तर 1895ला पहिल्यांदा ल्युमियर ब्रदर्सचा जो सिनेमा होता तो त्यांनी लोकांना दाखवला. अर्थात तो सिनेमा म्हणजे आपण आजकाल जसं मोबाईलवर काही क्लिप्स करतो तशा क्लिप्स त्यांनी केल्या होत्या. आणि त्यासाठी त्यांनी किनेमॅटोग्राफ हे जे त्यांनी यंत्र बनवलं, हेच यंत्र एडिसन, जो थॉमस अल्वा एडिसन आहे, त्यांनी सुद्धा बनवलं होतं. परंतु त्या यंत्राचा वापर करून सर्वप्रथम या ल्युमियर ब्रदर्सनी फ्रान्स म्हणजे पॅरिसमध्ये याचं प्रदर्शन केलं लोकांसमोर, आणि म्हणून आपण त्यांना त्याचा मान देतो. आता या माध्यमालाच म्हणजे 1895 ते आज आपण 2020 सालामध्ये आहोत, या माध्यमाला एक मनोरंजनाचं माध्यम म्हणून एक मान्यता मिळाली. आणि दुर्दैवाने काय झालं की कला म्हणून त्याच्याकडे लोकांनी पाहिलं नाही. म्हणजे चळवळी झाल्या, आपण त्या चळवळींच्या इतिहासाकडे येणारच आहोत, पण सिनेमा म्हणजे कला आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा असतो, ही गोष्टच आपल्याकडे जरा हे आहे, म्हणजे काय मान्यच झालेली नाहीये अजूनही. म्हणजे कसं आहे की आता आपण घरात टीव्ही बघतो आणि टीव्हीवर आपण सिनेमा बघत असतो. आज कुकरची शिट्टी चालू असते आणि इथे काहीतरी रविशंकरांची सतार चालू असते. तर मग मला एक सांग की हे कसं शक्य आहे ना, त्याचा आस्वाद घेणं कसं शक्य आहे? हे मुळातच दृकश्राव्य माध्यम आहे आणि या माध्यमाचा आस्वाद घ्यायचा आहे, ते समजून घ्यायचं आहे. आता मुळातच कला म्हणजे काय या प्रश्नाकडे आपल्याला वळावं लागतं. म्हणजे रसास्वाद घेण्याआधी कला या शब्दाच्या व्याख्येकडे आपल्याला वळावं लागतं. एखादा कलावंत आहे ना, तो आपल्या मनातल्या भावना आविष्कृत करतो, त्याचा आविष्कार करतो. आणि आपल्या सुदैवाने आपल्या भारतामध्ये अनेक पारंपरिक कला आहेत. म्हणजे संगीत असेल, नृत्यकला, शिल्पकला, आपल्याकडचं साहित्य आहे ज्याची थोर परंपरा आहे. भरत मुनींनीच नाट्य हे सुरू केलं. सो हे या ज्या सगळ्या कलांचा हे आहे, तर ही मोठी परंपरा आहे आपल्याकडे आणि आपण त्या कलांचा आस्वाद घेत आहोत, अनेक वर्ष आपण घेत आहोत. जेव्हा सिनेमाचं माध्यम आपल्यापर्यंत आलं त्यावेळेला लक्षात आलं की सिनेमा जो आहे, सिनेमाचा जो दिग्दर्शक आहे किंवा जो निर्माण करतो, तो या सगळ्या कलांचा ना थोडा कुठेतरी उपयोग करत असतो. मुळातच सिनेमा म्हणजे काय, तर एक गोष्ट सांग,
सिनेमातून दिग्दर्शक एक गोष्ट सांगतो, गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आता ही गोष्ट सांगण्याची जी कला आहे ती कुठून आली आहे? तर ती साहित्यातून आली आहे. अभिनेता जो अभिनय करतात, ती कला कुठून आली? तर ती नाटकातून. आपल्याकडे नाटकांची जी परंपरा आहे किंवा संगीत आहे, आपल्याकडे गाणं म्हटलं जातं. आपल्याकडे बघ काय होतं की एखादा हिरोला दुःख झालं किंवा एखादी नायिका असेल, तिला दुःख झालं, तर ती लगेच दिल के अरमा आंसू में बह गए असं गाणं म्हणायला लागते. याचा अर्थ आपल्याकडे संगीताचा वापर होतो, गीतांचा वापर होतो. तर अशा प्रकारे या सगळ्या पारंपरिक कलांचा एक कोलॅबरेशन, कोलाज या सिनेमात आहे. पण म्हणून सिनेमा ही फक्त या सगळ्या कलांवर आधारित कला आहे का? तर नाही. ही जरी कला अशी असली की त्याचा वापर केलेला असला, तरी सिनेमा, माझ्या मते सिनेमा ही एक चांगली आधुनिक कला आहे. आता त्याला आपण आधुनिक म्हणण्याची 2 कारणं आहेत. एक तर इतर या ज्या पारंपरिक कला आहेत ज्यांचा मी आता उल्लेख केला, त्या कलांचा उगम कुठून झाला हे आपल्याला सांगता नाही येणार. म्हणजे अगदीच ढोबळ असं म्हणलं की कोणी पहिलं गाणं गायलं बरं जगामध्ये? आपल्याला नाही सांगता येणार. किंवा कोणी पहिलं साहित्य लिहिलं असेल तर आपल्याला सांगता नाही येणार. परंतु पहिला सिनेमा कोणी केला हे आपल्याला सांगता येतं. पहिला सिनेमा आपल्याला ल्युमियर ब्रदर्सने दाखवला. म्हणून हे जे माध्यम आहे, चित्रपटाचं माध्यम आहे, हे आधुनिक काळाचं अपत्य आहे असं आपण त्याला म्हणतो आणि त्या अर्थाने ते आधुनिक आहे. आणि दुसरं असं की या कलेचा वापर करण्यासाठी आपल्याला तंत्राची अत्यंत नितांत गरज भासते. म्हणजे आपण म्हणतो ना की हे आर्ट्स आहे, कॉमर्स आहे आणि सायन्स सुद्धा आहे. त्याच्यात जो दिग्दर्शक आहे, याच्यात जे अभिनेते आहेत, त्याच्यात गायक आहेत, ह्या सगळ्यांचा जो भाग आहे तो कलात्मक त्यांचा सहभाग आहे. आपल्याकडे जो प्रकाश चित्रणकार आहे, म्हणजे आपण ज्याला सिनेमॅटोग्राफर म्हणतो, तर तो आहे किंवा संकलक आहे. संकलन हा सिनेमाचा तर आत्माच म्हटला जातो. संकलक आहे, ध्वनी आहे, ज्याचं ध्वनी मुद्रण केलं जातं. तर असे जे तंत्रज्ञ आहेत, ते सगळे तंत्र शिकून, सायन्स शिकून आलेले असतात. आणि एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे हे सगळं करण्यासाठी आपल्याला पैसे लागतात. म्हणजे उद्या जर कोणाला गाणं म्हणायचं असेल तर पैशाची गरज नाही लागणार, तेवढं अजिबातच नाही लागणार. एखाद्याला पेंटिंग काढायचं असेल तर त्याच्याकडे एक ब्रश आणि रंग, पेन्सिल आले तर त्याचं काम भागेल. पण सिनेमा मात्र तसं नाही होत. सिनेमासाठी एक भांडवल लागतंच लागतं आणि ते भांडवल देणारा जो निर्माता आहे तो अत्यंत महत्वाचा ठरतो. तर त्या दृष्टीने ही जी कला आहे ही आर्ट, सायन्स आणि कॉमर्स असं आपण त्याला तिन्ही याचा आपण समुदाय म्हणूया. तर सिनेमातून हा जो दिग्दर्शक आहे ना, तो काहीतरी सांगू पाहतो. म्हणजे आपण त्या प्रकारांकडे सुद्धा थोड्या वेळाने येऊया. पण हे जे माध्यम आहे, हे माध्यम दिग्दर्शकाचं माध्यम आहे आणि त्या अर्थाने दिग्दर्शक हा त्याचा कप्तानच म्हटला पाहिजे. कारण जो चांगला सिनेमा असतो, त्या चांगल्या सिनेमातून दिग्दर्शक काहीतरी सांगू इच्छितो. म्हणजे मनोरंजन करायचंच आहे, प्रेक्षकांचं मनोरंजन व्हायलाच हवं. आणि सुरुवातीला जसं मी म्हटलं की आपल्याकडे जेव्हा सुरुवात झाली, दादासाहेब फाळकेंना आपण त्याचं श्रेय देतो. तर जेव्हा दादासाहेब फाळकेंनी जो पहिला सिनेमा केला तो राजा हरिश्चंद्र होता. आता त्यांनी राजा हरिश्चंद्रच का केला बरं? त्यांनी दबंग सारखा सिनेमा त्या काळात का नाही निर्माण केला किंवा त्यांनी दिलवाले दुल्हनिया का नाही केला? तर त्याला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे. त्या काळातली जी मंडळी होती त्यांचं जे मनोरंजनाचं माध्यम होतं, हे मनोरंजनाचं माध्यमच मुळात पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा असं होतं. भजन, कीर्तन याच्यातून त्यांच्यापर्यंत ते पोहोचत होतं. आणि म्हणून मग दादासाहेब फाळकेंनी त्यांच्या त्यांचा ते जे लोक आहेत तर त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या काळातल्या पौराणिक कथांचा आधार घेतला. मग त्यानंतरचा आपला जो काळ होता तो अर्थातच आपण स्वातंत्र्याची चळवळ चालू होती, गांधीजींचे प्रयत्न चालू होते, आपल्याकडचे जे देशभक्त आहेत त्यांचे प्रयत्न चालू होते. स्वातंत्र्याच्या चळवळीबरोबरच अनेक सामाजिक सुधारणा सुरू होत होत्या, म्हणजे घडून येत होत्या. म्हणजे हरिजन चळवळ असेल किंवा बालविधवा सारखी परंपरा असेल ज्याच्यावर प्रहार होत होते. तर ह्या सगळ्या परंपरा किंवा कशा चुकीच्या आहेत, समाज प्रबोधन केलं पाहिजे म्हणून त्या तत्कालीन जे दिग्दर्शक होते त्यांनी प्रयत्न केले. आणि मग हळूहळू त्या चित्रपटात कलात्मकता यायला लागली. आता कला म्हणजे जसं आपण म्हटलं की दिग्दर्शकाचं एक्सप्रेशन आहे. उदाहरणार्थ आपण व्ही शांतारामांचा शेजारी हा सिनेमा घेतला तर त्यांनी त्यावेळेला हिंदू मुस्लिम या 2 धर्मांमधील जी माणसं आहेत ती एकमेकांशी कशी मिळून मिसळून राहत आहेत, त्यांना कुठेतरी नॅशनल इंटिग्रेशन किंवा धर्मापेक्षा माणूस, धर्म हा श्रेष्ठ आहे, कुठल्याही इतर धर्मांपेक्षा माणूस
धर्मश्रेष्ठ आहे हे त्यांना तिथे दाखवायचं होतं, हे त्यांना सांगायचं होतं. आणि हे त्यांनी सांगण्यासाठी जे माध्यम वापरलं ते चित्रपट. त्यामुळे चित्रपटातून अशा प्रकारे कलात्मक आविष्कार घडायला लागले. आणि मग पुढे अर्थातच सत्यजित रेन सारखे दिग्दर्शक असतील किंवा हिंदीमध्ये राज कपूर आहेत, विमल रॉय आहेत, गुरुदत्त आहे, तर यांनी अशा प्रकारच्या चांगल्या सिनेमांची निर्मिती करायला सुरुवात केली आणि सिनेमा हे कला माध्यम म्हणून हळूहळू समोर यायला लागले. दुर्दैवानं आपल्याकडे एक तर चित्रपट हे स्वस्त मनोरंजन आहे. म्हणजे आता सुद्धा आपण नाटकांपेक्षा सिनेमाला कसं आपण 50 रुपये 100 रुपये पुढे तिकीट देऊन जातो आणि बघतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सिनेमाचं प्रमुख हे काय, तर मनोरंजन हेच आहे, डेफिनेटली आहे. पण त्याच्यातून त्या दिग्दर्शकाला काय सांगायचंय हे आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मला वाटतं की ते पोहोचत नाही. आपल्याकडच्या या सगळ्या सिस्टीमने स्टारना जे फार महत्व दिलेलं आहे की सिनेमा आपण अमिताभ बच्चनचा सिनेमा, शाहरुख खानचा सिनेमा, त्या काळात सुद्धा देवानंदचा सिनेमा, तर दिलीप कुमार यांचा सिनेमा असं आपण म्हणायचो. तर हा जो दिग्दर्शक आहे, हा जो कर्ता करविता आहे सिनेमाचा, त्याला नक्की काय म्हणायचं आहे हे आपल्याला समजून घेणं, त्या सिनेमाच्या जो काही परिघ आहे त्याच्या थोडंसं पलीकडे जाऊन त्या सिनेमाची पार्श्वभूमी समजून घेणं, याच्यासाठी रसास्वादाची गरज आहे असं मला वाटतं. तर म्हणून हा जो विषय आहे आपल्याकडे थोडासा दुर्लक्षित राहिलेला आहे. आणि त्याचं कारण आपल्याकडे ज्या मोठ्या प्रमाणावर ज्या प्रकारची निर्मिती झालेली आहे चित्रपटांची, ती सुद्धा कारणीभूत आहे. कारण आपल्याकडे लोकांना सिनेमा बघण्याची दृष्टी दिली गेली नाही. सिनेमा बघायला सगळेच जण लागले, आपली नजर सरसावली की हिरो आहे, हिरोईन आहे, ही नजर आपली सरसावली आहे त्या माध्यमाकडे बघण्याची. पण त्याच्या मागची जी दृष्टी आहे ना, ती अजून आपली तयार झालेली नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या रसास्वादाची अत्यंत गरज आहे. सर, म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल का की विविध कलांचा संगम म्हणजे आपण चित्रपट बघू शकतो, म्हणू शकतो? हा संगम आहे, पण तेही त्या पलीकडे जाणारं माध्यम आहे. लक्षात घे, केवळ संगीत किंवा केवळ साहित्य किंवा केवळ नृत्य म्हणजे सिनेमा नाही ना. म्हणजे जेव्हा एखादं दृश्य आपण पाहतो, ते दृश्य पाहिल्यानंतर त्या दिग्दर्शकाला काय सांगायचं आहे हे आपल्यापर्यंत पोहोचतं त्या दृश्यातून. त्याच्यामुळे ती जी प्रतिमा आहे, ते जे दृश्य आहे, त्याचा कर्ता करविता कोण आहे, तर तो दिग्दर्शक आहे. आणि त्याचा आस्वाद आपण घेणं, म्हणजे त्याच्यासाठी कोणती लेन्स वापरली आहे, कोणता लाईट वापरलाय, या माहितीची आपल्याला गरज नाहीये. पण ते त्याला जे काही सांगायचं आहे ना, ते आपल्यापर्यंत पोहोचतंय की नाही. मी एक उदाहरण देतो. म्हणजे फॅन्ड्रीमध्ये आपण सगळ्यांनी फॅन्ड्री बघितलाय, आणि फॅन्ड्रीचा जो शेवट आहे त्याच्यामध्ये तो जो जब्या आहे तो एक दगड उगारतो आणि तो फेकतो. आणि तो जेव्हा तो दगड मारतो तेव्हा स्क्रीन ब्लँक होते, बरोबर. आता इथे ही जी त्या जब्याची कृती आहे, ती कृती नक्की कसली आहे हे आपल्याला, जर त्या जब्याची पार्श्वभूमी काय आहे किंवा तो सिनेमा बनवणाऱ्या नागराज मंजुळे या दिग्दर्शकाची पार्श्वभूमी काय, तो कोणत्या स्तरातून आलेला आहे आणि त्याला त्या कलाकृतीतून काय म्हणायचं आहे, हे जर आपल्याला माहिती नसेल तर त्या दगड फेकण्याचा जो काही त्याला अभिप्रेत असलेला अर्थ तो आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. आपण म्हणू अरे संपला सिनेमा असं म्हणून आपण बाहेर येऊ, जर आपल्याला त्याच्या मागची भूमिका माहिती नसेल तर. त्याच्यामुळे चित्रपट हे डेफिनेटली मी म्हटलं की अनेक कलांचा जरी समूह असला तरी ती एक ऑलटुगेदर एक स्वतंत्र कला आहे आणि ती कला म्हणून आपल्याला समजून घेतली पाहिजे. हे जसं गाणं ऐकताना आपल्याला त्याचे सूर काय आहेत तर हे आपल्याला कळतात. म्हणजे अर्थातच जे तज्ज्ञ असतात त्यांना, आणि आपल्याला त्या पायरीपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण त्या पायरीपर्यंत पोहोचलेलो नाही आहोत. म्हणजे बरेचसे आपले जे प्रेक्षक आहेत, आपला जो प्रेक्षक वर्ग आहे तो त्या पायरीपर्यंत पोहोचला नाहीये रसास्वादाच्या. म्हणजे मी समीक्षा आणि टीकेच्या पायरीपर्यंत म्हणतच नाहीये. मला फक्त जे अंडरस्टँडिंग आहे, म्हणजे समजून घेणं, सिनेमा समजून घेणं आहे, त्या समजून घेण्याच्या पातळीपर्यंतच आपण पोहोचलेलो नाही आहोत. त्याचं कारण अजूनही आपण सिनेमा म्हणजे पॉपकॉर्न म्हणजे खाता खाता किंवा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर मजा करता करता टाइमपासचा म्हणूनच आपण त्या माध्यमाकडे अजूनही पाहतो आहोत. किंवा चित्रपट म्हणजे अशा पद्धतीचं नको बाबा, हे डोक्याला शॉट लावणारा काहीतरी नाही बघायचा, अशी आपली एक भावना असते. तर ती भावना न ठेवता हे एक माध्यम आहे, ही एक कला आहे आणि त्याचा मला आस्वाद घ्यायचा आहे. की जेव्हा आपण साहित्य वाचतो ते आपण वाचताना कसं गुंतून जातो, तर त्याचप्रमाणे हे जे मी आता तुला जे म्हणतो की त्या कलेचा
आस्वाद घ्यायला हवा. पण सर तुम्ही आता सांगितलं की दिग्दर्शक चित्रपटाद्वारे त्यांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. हो, हो, हो. चित्रपट ह्याचं माध्यम झालं. पण ते आपण ओळखायचा कसा? म्हणजे काही जण म्हणतील, "नाही मला फक्त कथा आवडली किंवा मला कथा कळली." म्हणजे बरेच बरोबर, भाग असतात त्याच्यामध्ये. कॅमेरा बरोबर. अँगल सकट, लाईटपासून संहिता झाली, स्क्रीन प्ले झाला, डायलॉग. पण नक्की काय म्हणजे ह्याच्यामध्ये काय-काय गोष्टींचा अंतर्भाव होतो? चांगला प्रश्न आहे. आपण त्याच्या काही स्टेप्सच पाहूया. म्हणजे कसं आहे, की सिनेमा समजून घ्यायचं म्हणजे काय, कोणत्या स्टेपनी पुढे जायचं, असं थोडक्यात तुझ्या प्रश्नाचं हो हे सर. आहे. बरोबर? बरोबर. की आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला त्या पायरीपर्यंत पोहोचायचंय, की आपल्याला रसास्वाद घ्यायचा आहे. पहिली पायरी म्हणजे ना, त्याला आपण बेसिक एक म्हणूया. एक मूलभूत हे म्हणजे काय आहे, आता बघ दुर्दैवाने ज्यांना डोळे नसतात, तीच लोकं फक्त प्रतिमा बघू शकत नाहीत किंवा सिनेमा बघू शकतात. बाकी सगळी मंडळी ज्यांना डोळे आहेत ना, ते तर टीव्हीवर काय चाललंय किंवा मोठ्या पडद्यावर काय चाललंय हे बघू शकतात. बरोबर? आता त्याच्या पुढची पायरी काय आहे, की ते हे काय चाललंय त्या पडद्यावर काय दाखवतोय ते समजून घेणं. होतं काय, की आपण आता मगाशी मी पॅन्ट्रीचं उदाहरण घेतलं, तर आपण सैराटचं उदाहरण घेऊया. की सैराटमध्ये एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, एक आर्ची आहे, एक परशा आहे. त्या दोघांचं काहीतरी प्रेम होतं. ते दोघं जण झिंगाटसारखं गाण्यावर नाचतात. मग ते पळून जातात वगैरे, वगैरे. तर अशा प्रकारे ज्याला हे समजलं, त्याला कथा समजली, की ही कथा आहे ना, ती एका परशा आणि आर्चीची आहे. त्यांच्यामध्ये प्रेम झालं आणि मग ते दोघं जण पळून गेले, त्यांनी लग्न केलं वगैरे, वगैरे. ही पहिली कथा. ही पहिली स्टेप झाली, की त्याच्यातला नायक कोण आहे, त्याच्यातली नायिका कोण आहे, हे आपल्याला समजलं. बरोबर? त्याच्या पुढची स्टेप काय आहे, की त्यातला जॉनरा कोणता, त्याची आपण त्याला अगदी मराठीत फार कठीण शब्द आहे, त्याला विधा किंवा आपण शैली म्हणू, की कोणत्या शैलीत त्याने तो सादर केलेला आहे. तर आपण जेव्हा संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल, की हा एक सामाजिक भाष्य करणारा सिनेमा आहे. म्हणजे आपल्याकडे अजूनही जरी शहरात नसलं, तरी आपल्याकडे अजूनही ऑनर किलिंग सारखे प्रकार घडतात. तर या ऑनर किलिंगवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. की आपल्याकडची जी वर्गभेद आहे, वर्णभेद आहे आपल्याकडे, गरीब श्रीमंत हा भेद आहे. आणि मग श्रीमंताच्या मुलांनी लहान म्हणजे गरिबाच्या मुलावर प्रेम करू नये, हे अगदी जे आपल्याकडे समाजात रुजलेलं एक हे आहे. तर त्याच्यामुळे ही जी कथा आहे, हे समजून घेणे, त्याच्यातला जो जॉनरा आहे, म्हणजे जर आपण दबंग सारखा सिनेमा बघितला तर तो एक थरारक सिनेमा आहे. ओके, ऍक्शन सिनेमा असं त्याला आपण म्हणूया. किंवा आपल्याला अशा पद्धतीच्या कॅटेगरीज करता येतात. अंदाज अपना अपना, अशी बनवा बनवी, हे विनोदी सिनेमे आहेत. तर आपल्याला तो सिनेमा बघताना, ती कथा बघताना मग आपल्याला हळूहळू लक्षात येतं, की दिग्दर्शक आपल्याला कोणत्या प्रकारच्या शैलीतला सिनेमा आपल्याकडे सादर करतो. मग तो सामाजिक सिनेमा आहे, तो विनोदी सिनेमा आहे, तो कौटुंबिक सिनेमा आहे. तर हे आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतरची पायरी तू जसं अगदी मगाशी म्हणालास, की सिनेमॅटोग्राफी, संकलन, एडिटिंग हे सगळं. आता काय आहे, की हे टेक्निक म्हणून आपल्याला माहिती असलं पाहिजे असं नाही. अनेकदा जे दिग्दर्शक असतात त्यांना सुद्धा स्वतःला कॅमेरा चालवता येत नसतो किंवा त्यांना काही साऊंड रेकॉर्डिंग करता येत नसतं. ते त्या तंत्रज्ञांची मदत घेतात. पण ती मदत घेताना मला नक्की काय पाहिजे हे त्या दिग्दर्शकाला माहिती असतं आणि मग तो ह्या तंत्राचा वापर करतो. मी याचं उदाहरण देतो तुला, की एखादा दिग्दर्शक सेटवर गेलेला आहे आणि त्याला ना संध्याकाळचा चित्रण करायचं, त्याला तो फील द्यायचा आहे, की हा हिरो हिरोईन एका संध्याकाळी एकमेकांना भेटते. पण ती वेळ आहे समजा सकाळची 12 वाजताची किंवा 10 वाजताची. पण त्याला फील तर पाहिजे संध्याकाळचं. मग तो काय करणार? मग तो त्या सिनेमॅटोग्राफरला सांगणार, की बघ अशा प्रकारची लेन्स वापर, की मला तो संध्याकाळचा फील येईल. म्हणजे त्याला नक्की त्याला माहिती आहे, की मला काय दाखवायचंय. ते दाखवण्यासाठी काय तंत्र वापरायचं हे ते सिनेमॅटोग्राफर हे करतो. किंवा मग तो ते दृश्य प्रभावी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा बॅकग्राऊंड स्कोर तिथे लावला पाहिजे ह्याचा विचार तो साऊंड रेकॉर्डिस्ट आहे, ज्याला आपण ध्वनी संयोजन म्हणतो, तो ते करतो. आणि नंतर म्हणजे ह्या 3 स्टेप झाल्या बघा. आपल्याला सिनेमा बघताना हळूहळू आपल्या लक्षात येतं, की आपल्याला कथा समजली, आपल्याला तो जॉनरा समजला, की कोणत्या शैलीतला तो सिनेमा आहे. तो सिनेमा, ती जी कथा आहे ती आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी त्या दिग्दर्शकाने कोणती टूल्स वापरली, म्हणजे त्यांनी तंत्राचा कसा
यथायोग्य उपयोग केला. कधी कधी आपण म्हणतो बघा ना, की काय ते काय सिनेमॅटोग्राफी चांगली नव्हती. याचा अर्थ ते बघताना ना आपल्या डोळ्यांना खटकलं. तर ना, तो काय बरोबर वापरला नव्हता बुवा. हे आपण का म्हणतो? म्हणजे ही आस्वादाची प्रक्रिया सुरू झाली. किंवा एखाद्यामुळे वाह! तो जो प्रभाव आहे, तो प्रभाव आपल्यापर्यंत पोहोचला. त्याला त्या दृश्यातून म्हणजे पुन्हा मी सैराटकडेच येईल, की आपल्याकडे जनरली काय असतं, एक कन्व्हेन्शन असतं, की एखादा दुःखद प्रसंग घडला, की मग खूप असं व्याकुळलेलं असं सूर, सारंगी किंवा अशा पद्धतीच्या वाद्यांचे सूर वाजवले जातात आणि मग त्याच्यातून एक दुःखद असं एक प्रसंगाची निर्मिती केली जाते. नागराज मंजुळे सैराटचा जो शेवट करतो, की त्या परशाने आरतीचा खून झालाय आणि ते बाळ तिथेच आत त्या दारातून आत जाते. त्यावेळेला नागराज मंजुळे तिथे कोणत्याही प्रकारचा ध्वनी वापरत नाही. आता हा ध्वनी न वापरल्यामुळे काय होतंय, की केवळ त्या दृश्यात जी भीषणता आहे ना, ती आपल्यापर्यंत पोहोचते. त्याने जर अगदी ढॅन किंवा अशा प्रकारचं जर म्युझिक वापरलं असतं तर कदाचित त्या इमोशन्स तितक्या तीव्रतेने आपल्यापर्यंत भिडल्या नसतात. आता हे लक्षात घेणं, त्याला मी आस्वाद घेणं म्हणतो, की आपल्याला ते कळलं, की या दिग्दर्शकाने तिथे कोणत्याही प्रकारचा साऊंड वापर त्यांनी म्यूट केले पूर्णपणे. आणि ते म्यूट केल्यामुळे काय झालं, की त्याच्यामुळे काय होतंय, की आपल्यापर्यंत त्याला काय नक्की सांगायचं हे पोहोचलं. ओके. आणि आता आपण चौथ्या पायरीवर जाऊ. बघा, मी तुम्हाला 3 पायऱ्या सांगितल्या. एक मूलभूत पायरी, ज्याच्यामध्ये आपण गोष्ट कोणती आहे याचा विचार केला. नायक, नायिका, खलनायक वगैरे वगैरे हे कोण आहेत, त्यांचे काय परस्पर संबंध आहेत ते पाहिले. दुसऱ्या स्टेपवर आपण आलो. त्या स्टेपमध्ये आपण ह्याचा विचार केला, की त्या दिग्दर्शकाला कोणत्या शैलीतला सिनेमा आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये ते पोहोचवण्यासाठी त्यांनी कोणत्या तंत्रांचा वापर केला ते आपल्याला कळलं. आणि आता चौथी सर्वात महत्वाची पायरी, म्हणजे ज्याच्यासाठी आपण चित्रपट रसास्वादाचा विचार केला पाहिजे, ते म्हणजे बियॉन्ड द फिल्म. त्या चित्रपटाच्या बाहेर जाऊन, म्हणजे ती जी आपण कथा पाहिली आहे त्याच्या परिघाच्या बाहेर जाऊन आपण कसा विचार करू शकतो. जर आपल्याला ऑनर किलिंग माहिती असेल, जर आपल्याला हे माहिती असेल, तर नक्कीच आपल्या लक्षात येईल की ही जी फिल्म आहे ही ऑनर किलिंग बद्दलची आहे. आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये अशा प्रकारची एक वाईट परंपरा जी आहे, की एखाद्याचा जीव घ्यायचा त्यांच्या प्रेमासाठी. तरी हे जे आहे, किंवा सोशल, आपण गेल्या वर्षीचा सिनेमा आला होता आर्टिकल 15 नावाचा सिनेमा आला होता, की ज्याच्यात एक उच्चवर्णीय इन्स्पेक्टर एक केसची चौकशी करतो. आणि ती केस काय आहे, की काही दलित मुलींची हत्या झालेली आहे, त्यांच्यावर कदाचित रेपही झालेला, आणि मग तो ते सगळं उकरून काढतो ते सगळं प्रकरण. आणि शेवटच्या दृश्यामध्ये, म्हणजे त्या केसचं सगळं त्यात इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर शेवटच्या दृश्यामध्ये तो त्या लोकांबरोबर एका रस्त्याच्या कडेला बसतो आणि त्यांनी आणलेली काय मीठ भाकर असते ती खायला लागतो. आता याच्यातून आपल्या लक्षात येतं की दिग्दर्शकाला काय सांगायचंय, की तुम्ही मोठ्या पदावर जरी असाल, तुम्ही उच्चवर्णीय जरी असाल, तरी कधीतरी तुम्ही या लोकांबरोबर या, एका पातळीवर या आणि त्यांचा सहानुभूतीने विचार करा. आता हे त्या सिनेमातल्या पहिल्या गाण्यापासूनच, म्हणजे त्या टायटल सॉंग्स आहेत, की आम्ही काय करतोय आणि तुम्ही काय करताय, म्हणजे तुम्ही मोठ्या बंगल्यांमध्ये राहताय आणि आम्ही झोपडीत राहतोय वगैरे, अशा अर्थाचं ते एक गाणं आहे. सुरुवातीचं एक लोकगीत आहे. तर त्या लोकगीतापासून सुरुवात करून हा दिग्दर्शक शेवट अशा पद्धतीने करतो. तर या प्रकारे आपल्याला लक्षात येतं की हे कॉम्बिनेशन कसं आहे. तर इथपर्यंत पोहोचणं आणि याचा उपयोग ना आपल्याला परदेशी सिनेमे करताना नक्कीच आपल्याला येतो. म्हणजे उदाहरणार्थ इराणचा सिनेमा मी जेव्हा बघतो, चिल्ड्रन ऑफ हेवन, किंवा आता लेबनॉनचा एक सिनेमा आलाय कॅपरनाम म्हणून, तर तो बघतो, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की तिथली जी परिस्थिती आहे, तिथली राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती जोवर मला समजत नाही तोवर त्या सिनेमाचा मला आस्वाद घेता येणार नाही. कॅपरनाम मध्ये एक 9 वर्षाचा मुलगा आपल्या आई वडिलांवर दावा ठोकतो आणि तो त्या याला काय सांगतो, जजला, की यांनी गुन्हा केला, यांनी गुन्हा काय केला, मला जन्माला घालण्याचा गुन्हा केलाय आणि त्याच्यासाठी यांना शिक्षा द्या. आणि मग ती शिक्षा काय आहे, की यांनी यापुढे कुठल्याही मुलाला जन्म देऊ नये. बघा, आता हे वास्तव, हे एक भीषण वास्तव आहे. हे आपल्याला समजण्यासाठी, आपल्याला त्या देशात काय चाललंय, काय घडतंय, हे जर नाही समजलं आपल्याला तर कठीण होईल की नाही. म्हणून
हा रसास्वाद घेण्यासाठी आपल्याला पूर्ण देशाची जी एक राजकीय आणि जी सामाजिक पार्श्वभूमी आहे त्या त्या देशाची ती समजली पाहिजे. ती समजली नाही तर आपण पुन्हा ती जी कलाकृती आहे ना ती फार ढोबळ मनाने आपण त्याचा आस्वाद घेऊ असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात सर ह्या कलेकडे देखील सिरियस गोष्टी बघितलं पाहिजे आणि त्यासाठी त्याचा आपला देखील अभ्यास असणं गरजेचं आहे. पण अगदी. बघा ना, विरोधाभास असा का असतो सर, की आपण जे म्हणतो की तुम्ही आता सांगितलं की खूप गोष्टी त्याच्यामध्ये बघायला लागतात आणि दिग्दर्शकाला सांगायच्या पण असतात. पण एक विरोधाभास असा दिसून येतो की तद्दन कमर्शियल आपण ज्याला म्हणतो किंवा ज्यातून दिग्दर्शकाला काही सांगायचंच नसतं. अशाच मूव्ही जास्त हो. चालतात आणि बरोबर. त्याच्यामध्ये मग काही जण असं म्हणतात की कॅथॉर्सिस हा जो अरिस्टॉटल पासूनचा आलेला हो, आहे, हो, हो, म्हणजे हो. कलेसाठी हो. आणि त्याच्यानंतरचा पुढा म्हणजे कलेसाठी कला की जीवनासाठी कला, हा वाद बरोबर, जो बरोबर. पूर्वीपासून आलेला आहे. तर बरोबर, मग बरोबर. हे काय असं का? आता एक तर कसं आहे ना, एक तर चांगला सिनेमा असतो आणि वाईट सिनेमा असतो असं मला वाटतं. ओके. आपल्याकडे एक समांतर चळवळ 70च्या दशकात आली. त्याच्या आधी सत्यजित रेंनी पथेर पंचालीपासून आपल्याकडे एक चांगला वास्तववादी सिनेमांचा एक ट्रेंड सुरू केला होता. हे तर आहेच. पण म्हणून आपल्याला व्यावसायिक सिनेमाला आपल्याला असं बाजूला नाही टाकता येणार. मी तुला सोपं उदाहरण देतो. तू कॅथार्सिसचा जर विचार करतोयस तेव्हा, की माहेरची साडीसारखा सिनेमा घे. आता माहेरची साडीचा प्रेक्षक कोण आहे रे? तर तो आपल्या महिला वर्ग आहे आणि ज्या साधारणतः खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्या आहेत. आता माहेरची साडी हा तर फार रडका सिनेमा आहे. त्याच्यात अलका कुबलचे फार हाल केले जातात आणि मग तिचा शेवटी मृत्यू होतो. हे जेव्हा तिचा छळ केला जातोय ना, तेव्हा या बायका रडतात आणि इथेच ते कॅथार्सिस आहे बघ, की त्यांच्या ज्या मनातल्या ज्या भावना आहेत ना, त्यांचं विरेचन होतंय. कारण त्यांना असं वाटतं, की अरे मी एकटी नाहीये की ज्यांनी मला सासूनी मारणारी. म्हणजे मला एकटीलाच नाही मारत, तर ह्या अलका कुबलला सुद्धा मार खावा लागतो. हे ते विरेचन आहे. तर आपल्याकडच्या कमर्शियल सिनेमाला आपण कमी समजू नये. फक्त असं आहे ना, की आपण त्याच्याकडे आस्वादक नजरेने पाहायला पाहिजे. ते आपण पाहत नाहीये. म्हणजे अगदी अमर अकबर अँथोनी असला, तर अमर अकबर अँथोनी मधला जो शीर्षकापासूनच नॅशनल इंटिग्रेशन हा जो एक मनमोहन देसाईंच्या डोक्यात होतं, की अमर अकबर अँड अँथनी. तर अशा प्रकारे त्यांनी तो पूर्ण सिनेमाभर तो जो त्यांना त्यांनी असं कुठे स्लोगन नाही दिलं, की हिंदू, मुस्लिम, भाई भाई वगैरे असले काही स्लोगन देण्याच्या भानगडीत नाही पडले. त्यांनी मनोरंजनच केलं आपलं. पण ते मनोरंजन करता करता हे अंडर करंट्स होते. काय आहे, की व्यावसायिक सिनेमा आता तर सगळाच आपल्याकडे मध्ये जो एक आर्ट सिनेमा आणि कमर्शियल सिनेमा हा जो वाद वाद म्हणण्यापेक्षा अशा दोन सरळ सरळ स्ट्रीम होत्या. 1969 साली आपल्याकडे समांतर सिनेमा आला हिंदीमध्ये. म्हणजे ही समांतर सिनेमाची चळवळ खरं तर बंगालमध्ये यांनी सुरूच केली होती. पथेर पंचालीच्या रूपाने ती सत्यजित रे, त्याच्यानंतर मृणाल सेन, ऋत्विक घटक यांनी अशा प्रकारचे वास्तववादी सिनेमे निर्माण करून केलीच होती. फक्त ती हिंदीमध्ये 1969 साली भुवन शोम मध्ये आली. आणि मग काय झालं, या समांतर चळवळीत काय होतं, की दिग्दर्शकांना जे दाखवायचं होतं ते त्यांनी दाखवलं. साधारण कमर्शियल सिनेमामध्ये काय होतं ना, की कमर्शियल सिनेमामध्ये सगळे घटक एकत्र केले जातात. म्हणजे माझ्याकडे एक नायक नायिका असल्या पाहिजे, त्यांचं प्रेम प्रकरण असलं पाहिजे, कारण माझा सिनेमा बघणारा तरुण वर्ग आहे. मग त्यांच्यासाठी एक गाणं पाहिजे. हा चित्रपट फॅमिली बघणार आहे, मग त्यांच्यात थोडासा फॅमिली ड्रामा असला पाहिजे. ओके. एक खलनायक असला पाहिजे. काही आंबट शौकीन लोक असतात, मग त्यांच्यासाठी मग काहीतरी एखादं बलात्काराचं एक दृश्य असलं पाहिजे. अशा सगळ्याचं एक मिक्सचर करून म्हणजे आपण 9 रस जे आहेत ते सगळे 9 रस त्या सिनेमात कोंबायचे आणि मग तो लोकांपर्यंत पोहोचवायचा. असं आपल्याकडच्या कमर्शियल सिनेमाचं एक स्वरूप होतं. समांतर सिनेमातले जे दिग्दर्शक होते त्यांनी हे स्वरूप नाकारलं. त्यांनी मनोरंजन केलं नाही का, तर केलं. अर्धसत्य बघतो किंवा जाने भी दो यारो सारखा सिनेमा आपण जेव्हा बघतो तेव्हा आपलं मनोरंजन होतच ना. पण त्याच्यात तो जो दिग्दर्शकाला ज्यावर कमेंट करायची आहे ती अत्यंत महत्वाची असते. म्हणजे रे असतील किंवा श्याम बेनेगल असतील, त्यांनी अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या घटकांचा वापर केलाच. म्हणजे श्याम बेनेगलांनी सरदारी बेगम केलं, त्याच्यात गाणी होती. मम्मो सारख्या सिनेमात गाणी होती. जिथे जिथे गाण्यांची गरज आहे तिथे गाणी वापरली. जिथे जिथे मेलोड्रामाची गरज आहे तिथे मेलोड्रामा वापरला. होतं काय, की कमर्शियल सिनेमातनं एक अट्टाहास केला जातो, की हे सगळे घटक एकत्र पाहिजेच पाहिजे.
आणि तो अट्टाहास ज्यांनी नाकारला, ज्यांनी म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटचं याच्यात कौतुक केलं पाहिजे की 1962 साली आपल्याकडे फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सारखी संस्था जी निर्माण झाली, या संस्थेमध्ये चांगले चांगले म्हणजे दिग्दर्शक तयार झाले, चांगले अभिनेते तयार झाले. तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी पुढे येऊन मग वेगळ्या पद्धतीच्या सिनेमे निर्माण करायला सुरुवात केली. साधारण 1969 जर मी तुला म्हटलं, त्याच्यामुळे तिथून असा एक समान आणि त्यांनी जो चित्रपट निर्माण केला तो दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाला समोर ठेवून केलेला सिनेमा होता. प्रेक्षकांना काय आवडेल याची त्यांनी फारशी तमा बाळगली नाही. अर्थात त्याचं पुढे थोडंसं एक्झॅगरेशन झालं आणि मग नंतर 90च्या दशकात ती समांतर चळवळ कमी झाली किंवा आपण लोप पावली असं म्हणूया हिंदीमध्ये सुद्धा. आणि त्याच्यानंतर आता हळूहळू म्हणजे 2020 नंतर फेस्टिवल्स किंवा हे जे सगळे फिल्म फेस्टिवल्स आले आपल्याकडे, अनेक जगभरातला सिनेमा बघायला मिळायला लागला आणि मग आत्ताचे जे दिग्दर्शक आहेत ना ते या दोघांचं छान ब्लेंड करतात. म्हणजे अनुराग कश्यप असेल, अनुभव सिन्हा असेल, आता ही जी सगळी मंडळी आहेत हे काय करतात. आज आपण शुभमंगल सावधान बघतो किंवा आपण बधाई हो नावाचा सिनेमा बघतो. तर हे जे सगळे सिनेमे जे आहेत हे सगळे सिनेमे ना एक प्रकारे मिडल रोड सिनेमे आहेत, ज्यांची सुरुवात पुन्हा बासू चटर्जी, ऋषिकेश मुखर्जी यांनी केली होती. म्हणजे जसं तू अभिमान पहा, मिली सारखा सिनेमा पहा, बासू चटर्जींचा चिच्चोर सारखा सिनेमा पहा. तर आता हे जे बासू चटर्जींचा रजनीगंधा जो खूपच गाजला होता, आता ह्याच्यात गाणी होती, ह्याच्यात कथाही होती, परंतु त्यांना जे घटक वापरावश्यक वाटले तेवढेच मोजकेच त्यांनी वापरले आणि त्यांना जे सांगायचं होतं त्या कथेतून ते त्यांनी मांडलं. त्याच्यासाठी त्यांनी फार व्यावसायिक क्लुप्त्या केल्या नाही. तर मला वाटतं की हे क्लिअर झाले की व्यावसायिक सिनेमा आणि समांतर सिनेमातला काय भेद आहे. आणि ती जी चळवळ आहे बघ प्रत्येक देशामध्ये, म्हणजे इटलीमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर इटालियन न्यू रिअलिझम आला, फ्रान्समध्ये 1960 साली फ्रेंच न्यू वेव्ह आली आणि हे जे आहेत आपल्याकडे 1969 साली समांतर चळवळ आली. इराणमधली जी काही राजकीय व्यवस्था होती त्यांच्यावरची जी अनावश्यक जी बंधनं आहेत ती बंधनं झुगारून किंवा त्या बंधनात राहून त्या तिथले मजीद मजिदी सारखा दिग्दर्शक आहे, जाफर पनाही सारखा दिग्दर्शक आहे, ज्यांनी आपले सिनेमे तयार केले. तर तिथल्या आपण इराणियन न्यू वेव्ह म्हणतो त्याला. तर अशा प्रकारच्या ज्या चळवळी आहेत, ज्या शैली आहेत प्रत्येक देशात त्या त्या काळात आलेल्याच आहेत. आपल्याकडे सुद्धा ती आली. अर्थात सिनेमा जसं आपण म्हणूया की सिनेमा चांगला सिनेमा आणि वाईट सिनेमा, पुन्हा आता मध्ये कोणीतरी हे टाकलं होतं की 100% सिनेमा चांगला असतो का, तर तो आपल्या बघण्यावर आहे की तो 100% त्याला आपण गुण द्यायचे की आपण त्याला 90% द्यायचे. आणि म्हणून सिनेमा बघताना ना आपण आउट त्याला हे नाही करता येणार हा फालतू आहे, हा भयंकरच वाईट सिनेमा आहे, आपल्याला असं नाही म्हणता येणार किंवा वा याच्यासारखा सिनेमाच नाही. अर्थात आपण ते म्हणू शकू जेव्हा हे सगळे घटक एकत्र येऊन त्यांनी मुळात काय आहे की या सिनेमांनी आपल्याला आनंद दिला पाहिजे, मला एक प्रकारचं सुधनी माझ्या मनाला मिळालं पाहिजे. आणि कोणतीही कला म्हणजे जेव्हा तू अरिस्टॉटलचा विचार करतोस किंवा कलांचा विचार करतोस तर कोणत्याही कलेचं मुख्य साधन हे काय, मुख्य साध्य काय आहे. साधनं तर अनेक आहेत, म्हणजे सिनेमासाठी साधनं आपण वापरतोच, कॅमेरा वगैरे ही सगळी साधनच झाली, पण त्याचं साध्य काय आहे. तर एक चांगला माणूस निर्माण करणं, एक सेन्सिटिव्ह माणूस, नाईस ह्युमन बिंग, सेन्सिटिव्ह ह्युमन बिंग तयार करणं हे त्या कोणत्याही कलेचं साध्य आहे ना. आता जेव्हा मी एखादा सिनेमा पाहतो, म्हणजे अगदी आत्ताचं उदाहरण शुभमंगल जादा सावधान आपण घेऊया. आतापर्यंत आपल्याकडे मेन स्ट्रीम सिनेमात अशा प्रकारचा सिनेमा आला नव्हता. अर्थात तो सिनेमा म्हणून चांगला आहे का तर मला वाटत नाही की फार तो काही ग्रेट सिनेमा आहे, पण त्याच्यातून दोन समलिंगी जी मुलं आहेत त्यांना ऍक्सेप्ट करणं हा जो विचार आहे तो तिथे त्यांनी मांडला, तो त्यांनी फारच मनोरंजक पद्धतीने मांडला वगैरे वगैरे. तो सिनेमा म्हणून कसा तो आपण विचार वेगळा करून घेऊ शकतो. काही जणांना तो खूप आवडला असेल, काही जणांना तो विचारच पचला नसेल म्हणून ते म्हणतील हा फालतू सिनेमा. पण आपल्याला मग मनाला विचार केला पाहिजे की त्याच्यात मग त्या जितेंद्र कुमार आहे त्याची ऍक्टिंग कशी झाली आहे, नीना गुप्ताची ऍक्टिंग कशी झाली आहे, तो आता हे अभिनेत्यांनी अभिनय कसा केलाय, त्यातल्या गीत संगीताला त्यांनी किती महत्व दिलंय, त्याचं टेकिंग कसं आहे, त्याच्या ज्या कथेची जी प्रोग्रेस आहे ती कशी झाली आहे, म्हणजे त्या व्यक्तिरेखा फुलल्यात किंवा नाही फुलल्या, त्या व्यक्तिरेखा आपल्याला पटल्या की नाही पटल्या, या सगळ्याचा विचार करून मग आपण त्या सिनेमाला गुण देऊ की बाबा हो मला हे त्यातलं आवडलं, मला त्यातलं कॅरेक्टरायझेशन आवडलं.
मला दिग्दर्शकाला सांगायचं ना ते माझ्यापर्यंत पोहोचलं. पण मला हे आवडलं नाही. ह्या काही घटना मला काही पटल्या नाही किंवा हे जे एडिटिंग होतं ना, तो एडिटिंग पॅटर्न मला काही आवडला नाही आणि त्याच्यामुळे मग मी त्या 100 पैकी त्या सिनेमाला 60-70% गुण देतोय. हे माझे गुण. अर्थातच हे पुन्हा ना वैयक्तिक आहे बघ. एखादा सिनेमा चांगला का वाईट हे पुन्हा आपण ठरवायचं. म्हणजे जर आपल्याला सिनेमा कळलाच नाही, तर आपण त्याला फालतूच म्हणू ना. म्हणजे आता नुकताच बुरखा अंडर माय लिपस्टिक अंडर माय बुरखा हा जो सिनेमा आला. ओके. त्याच्यावर मी एक मोठा एक लेख लिहिला होता आणि त्याच्या स्त्रियांच्या लैंगिकतेबद्दल भाष्य आहे. आता मला जेव्हा मी जागतिक स्तरावरचे सिनेमे बघतोय तेव्हा मला हे आवश्यक वाटतं की अशा प्रकारचा सिनेमा हिंदीत यावा. ओके. पण हा सिनेमा एखाद्या कुटुंबात त्याचे फारच प्रतिगामी विचाराचे आहेत, तर ते म्हणतील की छे 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 हे काय घाण दाखवत आहेत किंवा हा काय विचार आहे. हा हे नाही बुवा पटत. आणि ते सरळ सरळ म्हणजे माझ्या ह्याच्यावरच काही जणांनी कमेंट केल्या होत्या, काय बेकार सिनेमा आहे तो. आता माझं म्हणणं असं आहे की तुम्ही त्याला बेकार म्हणा, नक्कीच म्हणा, पण तुम्ही बेकार का म्हणताय ते सांगा ना. तुम्हाला त्यातलं काय पटलं नाही, तुम्हाला त्यातला विचार पटला नाही किंवा काय नाही पटलं हे तुम्ही सांगा. हे समाजातलं वास्तव नाही आहे का? आहे ना. जर ते समाजातलं वास्तव आहे तर ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आणि नेमकं ना चित्रपट रसास्वाद काय करतं, तर ना आपली कवाडं उघडतं. आपली जी दृष्टी आहे ना ती जरा विस्तृत करतं. आपली जे क्षितिज आहे ती विस्तारते. हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर मग काय होईल की आपण मग माहेरची साडी आम्हाला आवडतोय ना, मग मी माहेरची साडी घालणार. मला दबंग आवडतो ना, मग मी सलमानचे सिनेमे बघणार. मग त्या परिघात आपण फिरत राहतो आणि मग त्याच्या म्हणजे बाहेर काय. हा बोल. नाही म्हणजे तेच होतं. म्हणजे मला विचारायचं होतं की बेसिकली प्रत्येक व्यक्तीचा सोशल इकॉनॉमिकल किंवा जसा बॅकग्राऊंड असेल त्याप्रमाणे तो चित्रपट बरोबर. बघत असतो. आणि बरोबर, रसास्वादामुळे बरोबर. हे आपण अँगल चौकोन आहे ती भेदून बाहेर बघण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे Exactly. खिडकीतून बाहेर आपण निघतो. बरोबर, बरोबर. कारण कसं आहे बघ, तू आणि मी आपणही त्याच समाजात आहोत जिथे सगळेजण आहेत किंवा मी सुद्धा बरोबर. त्याच घरात राहतोय जिथे कुटुंब आहे. पण जेव्हा मी एका हे मला अमर अकबर अनंतानी खूपच आवडतो. माझा आवडता सिनेमा आहे. पण मी त्याच मर्यादेत राहिलो का? मग मी काय आयुष्यभर मी फक्त अमर अकबर अनंतानी सारखे सिनेमे बघायचे का? तर नाही. मग मला मजिदीचा चिल्ड्रन ऑफ हेवन पण आवडला पाहिजे. मला पोस्टमॅन इन द माउंटेन पण आवडला पाहिजे. त्याच वेळेला मला तो ओसामा सारखा जो सिनेमा आहे तो मला आवडला पाहिजे. आणि तो आवडला पाहिजे म्हणजे काय, तर मी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. मी तो सिनेमा अप्रिशिएट करण्यासाठी थोडासा अभ्यास केला पाहिजे. माझं जी दृष्टी. आणि काय होतं त्या काळात म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडे 1952 साली पहिला महोत्सव पंडित नेहरूंनी जेव्हा आयोजित केला, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की ही एक खिडकी आहे जगाकडे पाहण्याची. आता तर मी म्हणतो की आताचे जे फेस्टिवल आहेत ते जगाकडे जाण्याचा रस्ता आहे. नुसती खिडकी नाही राहिलेली. त्या काळात ती खिडकी होती की चला इटालीचा जपानचा सिनेमा आपण बघितला. पण आता तसं नाहीये. आता आपल्याकडे जगभरातला सिनेमा आपल्या समोर आलाय आणि आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. तर हे एक हे आहे. मला वाटतं की आता आपण हा बोल. हो. नाही आता तेच म्हणलो तुम्ही. त्यामुळे शेवटचा आपण एक प्रश्न घेऊया कारण की मला वाटतं 50 एक प्रश्न आलेले आहेत आता ह्याच्याकडे बघता. तर याच विषयी संदर्भात देखील आहे आणि थोडा वेगळं पण आहे. जो बऱ्याच जणांना कदाचित माहिती असेल नसेल मला माहित नाही. पण फिल्म सोसायटीज आपल्याकडे असतात. तर एक कदाचित मिसकन्सेप्शन असतं की फिल्म सोसायटीज म्हणजे चित्रपट तयार करण्याच्या सोसायटी आहेत का? किंवा त्यांचं काय असतं? तर एक्झॅक्टली बरोबर. फिल्म सोसायटी हे लोकांपर्यंत चांगले चित्रपट पोहोचवण्याचं माध्यम कशा प्रकारे आहे? त्याबद्दल जर का सांगितलं तर मग? हो, नक्कीच. आणि आता ते माझंच कार्य आहे. कारण प्रभात चित्र मंडळ ही फिल्म सोसायटी आहे, ज्याचं मी गेली 20 वर्षापासून काम करतो आहे. मग मी सुदैवी आहे की मला अशा आता आमच्या प्रभात चित्र मंडळाला 52 वर्ष पूर्ण झाली. कारण 1968 साली सुधीर नांदगावकर, दिनकर गांगल, वसंत साठे, जयंत धर्माधिकारी यांनी ती स्थापन केली. अच्छा, फिल्म सोसायटीची सुरुवात कशी झाली, तर सिनेमा हे कला माध्यम आहे आणि सिनेमा संस्कृतीचा प्रसार करणं हे 2 उद्देश ठेवून फिल्म सोसायटी चळवळ सुरू झाली. मी अगदी ढोबळपणे टप्पे सांगतो की लंडनमध्ये ही 1925 साली झाली. भारतामध्ये आपल्याकडे 1929 साली पहिल्यांदी एक अशी छोटी सोसायटी टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुरू केली गेली. आणि मी सत्यजित रे यांचा उल्लेख केला. त्यांचा आता हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. तर या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने तर आम्हाला खूप कार्यक्रम करायचे होते खरं तर, पण या लॉकडाऊनमुळे फारच अडचणी आलेल्या आहेत. तर जेव्हा सत्यजित रे स्वतः लंडनमध्ये गेले त्यांच्या कामाच्या निमित्ताने, त्यावेळेला त्यांनी तिथे एक काही खूप चांगले सिनेमे बघितले आणि ते परत आल्यानंतर त्यांनी आपल्या मित्रांबरोबर
असे चांगले सिनेमे बघायला सुरुवात केली. वेगळ्या वेगळ्या एम्बसीज, वेगळ्या वेगळ्या सोर्सेसमधून त्यांना हे सिनेमे मिळायला लागले. इटालियन निओ रिअलिस्टिक सिनेमे असतील, जपानचे सिनेमे असतील हे त्यांनी बघितले. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी 1947 साली, म्हणजे आपण स्वतंत्र झालो त्याच वर्षी, भारतात पहिली कलकत्ता फिल्म सोसायटी सत्यजित रेंनी सुरू केली. आणि मग त्या सोसायटीचं काम वाढलं. मुंबईमध्ये 1956 साली आनंदम नावाची बंगाली लोकांनी एकत्र येऊन एक फिल्म सोसायटी सुरू केली. आणि नंतर प्रभात चित्रमंडळ जे मी चालवतोय आता सध्या, ते 1968 साली. ओके. तर नंतर सत्यजित रेंच्या असं लक्षात आलं की आता ह्या सोसायटीचा प्रसार सगळ्या भारतभर झालेला आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्यांनी सगळ्या वेगळ्या वेगळ्या सोसायट्यांना एकत्र आणण्यासाठी एका अपेक्स, म्हणजे आपण ज्याला शिखर संस्था म्हणू, तर त्या शिखर संस्थांची स्थापना केली. ती म्हणजे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया. आणि मग ह्याचे 4 भाग केले गेले, साऊथ, वेस्ट, नॉर्थ आणि ईस्ट असे. आणि मग आम्ही जे सगळी कामं करतो, आम्ही सगळी मंडळी, ती या सोसायटीच्या संवर्धनासाठी काम करतो. म्हणजे काय, तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फेस्टिवल्स सुरू करणे. जसं तू उल्लेख केलास, मामी फेस्टिवल आहे, एशियन फेस्टिवल आहे. हे दोन्ही फेस्टिवल प्रभातच्या कार्यालयातून सुरू झालेले आहे. आता ते मामी फार मोठं झालं, कारण आता तो 10 कोटीचा हे झालेला आहे. आम्ही सगळेजण त्या तिची कार्यकारिणी आहे किंवा त्याची काम आहेत त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो. तर अशा पद्धतीने या फिल्म सोसायटीचं काम काय आहे. आता आपण आपल्या इथे बघ, आता साधारण 80-90 लोक आता जॉईन झाले ज्यांना सिनेमात इंटरेस्ट आहे. आमच्या फिल्म सोसायटीचं काम काय कसं चालतं की हे सगळे मंडळी आमचे सदस्य असतात. एक वर्षभराचे आपण 1000 रुपये फी घेतो. आणि मग दर महिन्याला आम्ही 4 सिनेमे दाखवतो. आता हे सिनेमे कुठून येतात, तर वेगळ्या वेगळ्या सोर्सेसकडून. समजा इराण कल्चर हाऊस आहे, मॅक्स मुलर भवन आहे, अशा वेगळ्या वेगळ्या देशांचे जे काउन्सिलेट्स असतात त्यांच्याकडून, फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाकडून आम्हाला फिल्म्स येतात. त्याचं आम्ही स्क्रीनिंग करतो. आणि हे पब्लिक शो नसतात, तर हे मेंबर्ससाठी शो असतात. आणि त्याच्यासाठी आम्हाला जे सेन्सॉर सर्टिफिकेट असतं ते INB मिनिस्ट्रीकडून घ्यावं लागतं. इंडियन सिनेमा असेल तर प्रश्न नाही, कारण इंडियन सिनेमाला ऑलरेडी आपल्या सेन्सॉर बोर्डने सेन्सॉर सर्टिफिकेट दिलेलं असतं. मग फक्त त्यांच्या निर्मात्यांची परवानगी घ्यायची आणि त्या परवानगीने आपण मग हे सिनेमे दाखवतो. तर अशा पद्धतीने 4 सिनेमे दाखवणे, कारण चांगले सिनेमे दाखवणे, त्या सिनेमांबद्दलची माहिती लोकांना देणे, त्याच्यावर चर्चा घडवून आणणे, चित्रपट रसास्वादाची शिबिरं घेणे. आणि आमचं वास्तव रूपवाणी नावाचं मॅगझिन आहे. तर हे जे वास्तव रूपवाणी आहे, तर या वास्तव रूपवाणीच्या हे जे आहेत मॅगझिन, ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. जे पूर्णपणे अकॅडमिक्स आहे, ज्याच्यात कुठल्या प्रकारचं गॉसिपिंग नाहीये. म्हणजे दीपिका किती पैसे घेते किंवा सुशांत सिंगची आत्महत्या का, अशा प्रकारच्या न्यूज आमच्या रूपवाणीत येत नाहीत. तर हे विचारतात की मासिक कुठे मिळेल. मासिक हे प्रभातचंच प्रॉडक्ट आहे. म्हणजे तर ते तुम्ही संपर्क साधा आमच्याशी, तुम्हाला नक्कीच हे मासिक मिळेल. आता ते आम्ही ऑनलाईन सुद्धा केलेलं आहे हे मासिक, त्याच्यामुळे ऑनलाईन सुद्धा तुम्हाला हे वाचता येणार आहे. सशुल्क आहे. वर्षाचे आपण 300 रुपये घेतो, पण खरं तर जे मेंबर्स आहेत त्या मेंबरच्या फी मध्येच हे मासिक आपण प्रभात चित्रमंडळ देत असतं. तर आणि वर्षाला आपण 4 अंक काढतो. त्रैमासिक आहे आणि खूप महत्वाचं मासिक आहे. त्याच्यात सगळेच, म्हणजे अगदी अरुण खोपकर, गणेश मतकरी, अभिजित देशपांडे, श्यामला वनारसे, अशोक राणे, ही सगळी मंडळी याच्यात लिहित असतात. तुम्हाला, मला वाटतं की पौरस, प्रभात चित्रमंडळाची जी माहिती आहे किंवा ती वेबसाईट आहे, आणि ते तू नंतर सगळ्या मेंबरना नंतर पाठव. तू आम्हाला जर त्याची मदत केलीस तर डेफिनेटली याच्याबद्दल रूपवाणीबद्दल सुद्धा सर्वांना ती माहिती मिळेल. तर तू बरोबर, म्हणजे काय आहे की आपल्याला हे रसास्वादाचं जे हे आहे ते पुढे नेता येईल. म्हणजे लोकांना चांगला सिनेमा, कारण अनेक प्रश्न असेच मला दिसतात की हा सिनेमा चांगला बघायला कुठे मिळणार, वाचायला कुठे मिळणार. तर अगदी आपल्या सगळ्यात जवळ असतं. फेस्टिवल्स आपल्या आसपास घडत असतात. प्रभातचं कामच ते आहे की चांगले फेस्टिवल, तू चित्रभारतीचा जो उल्लेख केलास, मे महिन्यात जेव्हा नॅशनल अवॉर्ड डिक्लेअर होता, स्टेट अवॉर्ड डिक्लेअर होता, तर त्यातले जे चांगले सिनेमे आहेत, म्हणजे इथे अस्तू कासव याचा उल्लेख आला, तर प्रभातमध्ये आपण हे सगळे सिनेमे दाखवले. आपण मोहन आगाशे आहेत, त्यांच्याशी संपर्क केला, निर्मात्यांशी संपर्क करतो, त्यांच्याकडून आपण हे सिनेमे घेतो आणि आपण दाखवतो. तर आपल्या फिल्म सोसायटीमध्ये हे सिनेमे बघायला मिळतात. ओके. तर फिल्म सोसायटीचं हे मोठं योगदान आहे. तर मी साधारण चळवळीचा हा आढावा घेतला. आणि अशा भारतभर 400हून अधिक फिल्म सोसायटीज आहेत. केरळात तर 200 फिल्म सोसायटीज आहेत. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या फिल्म सोसायटीज काय करतात, तर आपल्या मेंबर पर्यंत चांगला सिनेमा
आणि आता तर सगळे जे इंटरनॅशनल फेस्टिवल्स आहेत हे या फिल्म सोसायटी मधून आलेले आहेत. कोल्हापूर इंटरनॅशनल फेस्टिवल आहे, पुण्याचा एशियन फेस्टिवल आहे, मुंबईचा मामी आहे, केरळात तर असे जे सगळे फेस्टिवल्स आहेत ते या फिल्म सोसायटी. जितेंद्र देवरे विचारतात की चळवळ व्यापक कशी होऊ शकते, तुम्ही जॉईन व्हा, आपोआपच ती व्यापक होईल. म्हणजे आमचे जे मेंबर आहेत ते मेंबर वाढले, आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला, तर खूप चांगले सिनेमे आम्ही दाखवू शकतो. आमच्याकडे आहेत हे सगळे सिनेमे आणि ते सुद्धा आपण निर्मात्यांशी कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांच्या थ्रू आपण हे हा लाभ स्थानिक जास्त होत असणार आहे डेफिनेटली, पण सगळेच स्थानिक ह्याच्यावर लेवलवर ह्या फिल्म सोसायटीज आहेतच. म्हणजे तुम्ही नाशिकात असाल तर नाशिकला दादासाहेब फिल्म सोसायटी आहे, पुण्यात आशय फिल्म क्लब आहे, कोल्हापूरमध्ये बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी आहे. अशा या सगळ्या महाराष्ट्रभर तर आहेतच, सांगलीला आहे, साताऱ्याला आहे. आमची चळवळीतली माणसं सगळीकडे आहेत. दुर्दैव एवढंच आहे की लोक प्रेक्षक आमच्यापर्यंत म्हणजे सर्वसामान्य प्रेक्षकाला जरा भीतीच वाटते की अरे बापरे आपल्याला कोणता सिनेमा बघायला मिळेल. तर चांगला सिनेमा तुम्हाला इथे बघायला. पण सर आहे ना, म्हणजे तुम्ही असं म्हणा की चांगला सिनेमा चांगले प्रेक्षक घडव किंवा आणि चांगले प्रेक्षक असतील ते हो, हो. त्यामुळे चांगला. पण गंमत अशी आहे की एक प्रश्न विचारायचा, आपण प्रश्नांची सुरुवात आता करत आहोत. तर त्यातला पहिला प्रश्न मला खूप चांगला वाटला. याच सदृश होता, चांगले प्रेक्षक घडवण्यासाठी चांगले मूवीज असणं गरजेचं आहे. पण गंमत अशी आहे सर, सेन्सॉर बद्दल प्रश्न होता की चांगला मूवी जर का प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचा असेल तर तो सेन्सॉर होऊ नये असं बरेच जणांचं मत असतं. तर त्या संदर्भातला नाही, नाही. हे होता की हे कसं होणार? मग दिग्दर्शकाला ते सांगायचं, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार तरी कसं? नाही, मुळात कसं आहे ना, की प्रत्येक देशामध्ये एक सरकारचं एक हे असतं, म्हणजे एक व्यवस्था आहे आपली, एक सामाजिक व्यवस्था आहे. लक्षात घ्या, की सेन्सॉर कुठे नसावं? जिथे समजूतदार प्रेक्षक आहे. जिथे इतका प्रगल्भ प्रेक्षक आहे, की जो हे सगळं समजून घेईल. म्हणजे उद्या जेव्हा एखाद्या सिनेमातला म्हणजे पाताळ लोक सारखा आता तर काय ओ-टी-टी प्लॅटफॉर्मला सध्या सेन्सॉर नाहीये. पाताळ लोक जेव्हा मी बघतो, अशी बऱ्याच जणांनी बघितली असेल, तर त्याच्यात जो सेक्स व्हायलन्स जो आहे, तो बघताना ना मला त्रास होतो. मला वाटतं की अरे हे काय आहे? अशी लोक जगतायत आणि मग मी अधिक सेन्सिटाईज होतो अशा लोकांच्या प्रती. उद्या जर एखाद्याने असं बघून चला मी आता खूनच करेन, मी सेक्स करेन किंवा मी व्हायलन्स करेन असा जर विचार केला, तर कसं होणार ना? आणि आपला समाज अजून प्रगल्भ नाही झालेला. जर समाज प्रगल्भ नसेल तर त्याच्यात सेन्सॉरची गरज आहे, नक्कीच आहे. मला माझं वैयक्तिक मत आहे की सेन्सॉर नसावं, पण ते कधी नसावं? जर ती कलाकृती बघणारा प्रेक्षक तेवढा समंजस आणि प्रगल्भ असेल तर. होतं काय की प्रत्येक देशामध्ये आणि काही देशांमध्ये तर चीनमध्ये तर 1966 ते 1971 पर्यंत माओच्या राज्यामध्ये एकही सिनेमाच बनला नाही. त्यांनी चित्रपटाची निर्मितीच थांबवली. सुदैवाने आपल्याकडे असं काही झालेलं नाहीये. इराणमध्ये अजूनही जाफर पनाही सारख्या माणसाला कैदेत ठेवलं जातं. पण दुर्दैवाने आपल्या सुदैवाने आपल्याकडे मात्र अशा प्रकारचे सिनेमे तयार होत आहेत. फार फार तर काय एखादं काहीतरी फारच प्रक्षोभक विघ्नितचं दृश्य असेल तर सेन्सॉर कट करायला सांगतात किंवा शिव्या असेल तर त्या म्यूट करायला सांगतात. तर सेन्सॉर आपल्याकडे का आहे त्याचं कारण म्हणजे आपला समाज, आपला प्रेक्षक वर्ग. कारण कसं आहे, तुम्ही एकदाच त्या सेन्सॉर सर्टिफिकेट दिलं की ते पब्लिकली ओपन होतं आणि मग त्याचा कोण कसा हे करेल, तो कशा पद्धतीने त्याचा परिणाम होईल आपल्या मनावर, त्याचाही विचार सरकारला करावा लागतो. वैयक्तिकरित्या मला वाटतं की माझ्यासाठी सेन्सॉर नसावं. मी कुठल्याही प्रकारचा सिनेमा बघायला तेवढा प्रगल्भ आहे. पण हा सिनेमा ज्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे तो आहे का प्रगल्भ? तर नाहीये. म्हणून अशा प्रकारची सेन्सॉरशिप आपल्याकडे लादली जाते. ओके. सो मला असं वाटतं की हा उत्तर खूप क्लिअर आहे की आपण जर सगळेजण खूप प्रगल्भ झालो तर सेन्सॉरची गरज असणार नाही. सध्या सुद्धा ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचा हे शिरीष जोशी म्हणतात असा समाज कुठेच नसतो म्हणून सेन्सॉर. तर डेफिनेटली सेन्सॉर आणि पुन्हा सेन्सॉर असं नाही म्हणत की तुम्ही काहीच दाखवू नका म्हणून. त्यांनी कॅटेगरी केलेल्या आहेत ना, तुम्ही 18 वर्षाच्या वर हे आहे किंवा जेव्हा तुम्ही 16 इयर किंवा 15 इयर असतं तेव्हा पॅरेंटल गायडन्स असतो, बरोबर. तर मग पॅरेंटल गायडन्स म्हणजे जर समजा मी माझ्या मुलांना तेवढं समजावू शकलो की हे असं असं आहे, तर मुलांना बरोबर घेऊन आपण तो सिनेमा बघू शकतो ना, का नाही? नक्कीच आपण तो बघू शकतो. एक प्रश्न असा होता तर की त्यांनी विचारलं होतं की सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि जीवन वगैरे हे तत्वज्ञान एका बाजूला आपण ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला कमर्शियल अँगल विचार केला, तर बहुतेक निर्माते आणि डिरेक्टर आहेत ते कमर्शियल याचा विचार करतात. बिकॉज हे
माध्यमच खूप महागडं आहे आणि ती अगदी पैसे कॉस्ट बरोबर. रिकव्हरी करण्यासाठी म्हणजे एक चित्रपट हो, 2-2, 3-3 अगदी कोट्यावधी रुपयापर्यंत जातो. तर बरोबर. तो मग अशा वेळेला चांगला चित्रपट किंवा दिग्दर्शकाला जे पोहोचवायचं तर कसं पोहोचणार? असा प्रश्न अशा आता अर्थाचा प्रश्न. मुळात काय आहे ना, चांगला चित्रपट असो, समांतर चित्रपट असो, कमर्शियल असो किंवा तुम्ही बनवलेली शॉर्ट फिल्म असो, ओके. त्या सगळ्यासाठी पैसा आवश्यक असतो. बरोबर? तुम्ही आता एखाद्या ग्रुपनी जर शॉर्ट फिल्म बनवली, तर त्यांना किमान काहीतरी खर्च येईल, एडिटिंगचा खर्च येईल, साउंडचा येईल, काहीतरी खर्च येणार आणि मग त्यांना असं वाटणार, की आपण जे भांडवल टाकलेलं आहे, ते परत यायला पाहिजे. आणि त्यामुळे कोणताही निर्माता शेवटी मी तुम्हाला मगाशी म्हटलं बघा, हे कॉमर्स आहे. एखादा जर निर्माता पैसा देत असेल तर त्याला त्याचे पैसे परत नको का मिळायला? ही काही समाजसेवा आहे का? सिनेमा म्हणजे काही समाजसेवा नाहीये ना. त्याच्यातून एखाद्या दिग्दर्शकाला आपलं मत मांडायचं आहे, हे अगदी बरोबर. पण अं, जेव्हा एखादा सिनेमा तयार होतो तेव्हा त्याच्यात भांडवल गुंतलेलं असतं आणि हे जेव्हा भांडवल गुंतलेलं असतं तर त्या भांडवल परत मिळणं सुद्धा गरजेचं आहे. जर भांडवल त्या दिग्दर्शकाला निर्मात्याला परत नाही मिळालं तर तो दुसरा सिनेमा बनवेल का? तर तो नाही बनवणार. त्यामुळे कमर्शियल सिनेमा हा गरजेचाच आहे आणि हा जो चांगल्या सिनेमाची जी निर्मिती आहे ही या कमर्शियल सिनेमावरच आधारलेली आहे. जर निर्माताच तरला नाही तर सिनेमाची निर्मिती कुठून होणार? म्हणून मी सिनेमा तयार करताना निर्मात्याचा हा रोख असायलाच पाहिजे आणि तो असायला असणारच, की बाबा हा सिनेमा काही लोकांपर्यंत का होईना पोहोचावा. आणि आपला खरंच सांगायचं तर आपला भारत एवढा मोठा आहे, आपल्याकडे प्रेक्षक वर्ग इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, की जर मला माहिती असतं ना, की मी कोणत्या प्रकारचा सिनेमा बनवतोय, भोजपुरी सिनेमा बनवणाऱ्या माणसाला माहिती असतं, की माझा वर्ग भोजपुरी आहे. माहेरची साडी माणसांना मिळणारा निर्मात्याला माहिती असतं. विजय कोणत्यांना माहिती होतं, की माझं हे कोणता आहे, प्रेक्षक वर्ग कोणता आहे. त्यांनी काय फेस्टिवलमध्ये टाकण्यासाठी सिनेमा नाही बनवला. त्यांनी त्यांच्यासाठी बनवला. आणि ज्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचा होता तिथपर्यंत तो पोहोचलाच ना तो सिनेमा. नाही का? हां, तो जर चांगला असेल आता जे जे यश माहेरची साडी मिळालं ते इतरांना मिळालं का? नाही मिळालं. याचा अर्थ त्या प्रेक्षकाला पण मला काय बघायचं कळतं की. नाहीतर मग सगळेच कौटुंबिक सिनेमे माहेरची साडीसारखे धोधो चालले असते. ते नाही चालले. किंवा आपल्याकडे दबंग 1 चालला, पण त्याच्यानंतरचे सिनेमे फ्लॉप झाले. का? पण आपल्याला त्या प्रेक्षकाला कळतं. तो पण व्यावसायिक सिनेमेच होते ना. पण तरी सुद्धा एक आपल्या आपल्या आपण प्रेक्षकाला अगदीच निर्बुद्ध पण समजू नये ना. पण आपल्या प्रेक्षकांना कळत असतं, की आपण काय बघायला पाहिजे आणि तेवढी आपली समज आलेली आहे. फक्त काय आहे, की आपण ज्या विषयाचा विचार करत होतो, की रसास्वाद, ते पुढे जाणं आणि एक मॅच्युअर प्रेक्षक होणं, ते अजून आपल्याकडे झालं नाही. त्यामुळे याचं उत्तर असं आहे, की प्रत्येक सिनेमामध्ये कॉमर्स आहे. कोणताही सिनेमा असो, तो चालला पाहिजे आणि मग त्यासाठी आपली जबाबदारी आहे ना. आपण जाऊन बघितलं पाहिजे थिएटरमध्ये. जर आपण म्हटलं, की तो जेव्हा टीव्हीवर येईल तेव्हाच बघू, तर मग तो सिनेमा कसा चालणार? किंवा आपण पायरेटेड सिनेमा बघू, तर कसं चालेल? उलट ही जबाबदारी आपली आहे, की आपण पायरेटेड सिनेमा बघायला नको. आपण पैसे मोजून म्हणजे आता जे आपण Netflix वगैरे बघतो, आपण पैसे मोजून ते बघतो आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की ते जो निर्माता आहे, जी कलाकृती आपण बघतो. तुम्ही जेव्हा एखादं पुस्तक वाचता, तुम्ही विकत घेता ना, तर त्या लायब्ररीतून आणता त्या लायब्ररीत विकत घेतलेलं असतं ना, ते चोरून आणलेलं असतं का? नाही. मग तसंच सिनेमा सुद्धा आहे. सिनेमा बनवायला पैसे लागलेले असतात. मग त्या निर्मात्याला आपण जेव्हा जेव्हा ती कलाकृती बघू तर तो शेअर मिळाला पाहिजे ना, नाही का? सर 2-3 म्हणजे हो. बऱ्याच जणांचे प्रश्न असे येत होते. गौरव, मला एक प्रश्न विचारायचा होता. मी विचारू का असं डायरेक्ट थेट? हां, चालेल ना. हां. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. की ना बऱ्याचदा आपण असं बघतो, की काही सिनेमा असे असतात, की ज्यांना ज्यांना फेस्टिव्हल्समध्ये फारच यश मिळतं. खूप ज्युरीजकडून त्यांना त्यांना कौतुक मिळतं. पण ज्यावेळेला तद्दन कमर्शियल असे जे अवॉर्ड फंक्शन्स असतात, त्याच्यामध्ये त्या चित्रपटांविषयी फारसं काही होत नाही. तर याच्याविषयी तुम्ही नेमकं काय सांगाल? का नेमकं असं होतं? नाही नाही, कसं आहे ना, की आता हे ना हा खूप मोठा विषय आहे. एकतर ही इंडस्ट्री प्रचंड मोठी आहे बघा. ओके. कमर्शियल सिनेमे पण इथे आहेत, इथे अशा प्रकारचे सिनेमे सुद्धा आहेत, अनेक सिनेमे आहेत. आणि तुम्ही जसं म्हणताय ना, की आता फेस्टिव्हलचा सिनेमा आहे, तर जेव्हा तो निर्माता आणि दिग्दर्शक अशा प्रकारचा सिनेमा बनवत असतो ना, तेव्हा त्याला माहिती असतं, की माझा सिनेमाचा प्रेक्षक वर्ग कोण आहे. तो असं एक्सपेक्टच नाही करत, की मला फिल्मफेअर आणि झी मध्ये मला अवॉर्ड मिळेल. त्याला हे माहिती असतं. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो.
आपल्याकडे आदिश केळुसकर म्हणून दिग्दर्शक आहेत. त्यांचा कौल नावाचा सिनेमा आला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी जाऊ कहा बताया दिल हा सिनेमा केला. ओके, जाऊ कहा बताया दिल हा सिनेमा आता काही काळापूर्वी नेटफ्लिक्सवर आला होता, OTT प्लॅटफॉर्मवर. तर त्यांनी तो सिनेमा तयार करताना त्यांनी त्या दिग्दर्शकांनी निर्मात्याला सांगितलंच असणार की बाबा हा सिनेमा सेन्सॉर सुद्धा होणार नाही आपल्याकडे, आपल्याला अशाच कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर तो द्यावा लागणार आहे जिथे सेन्सॉर आवश्यक नाही. ओके, तर जेव्हा एखादा दिग्दर्शक, एखादा निर्माता अशा प्रकारचं व्हेंचर करतो तेव्हा त्याच्या पुढे एक स्पेसिफिक प्रेक्षक वर्ग असतो. मगाशी पण मी उदाहरण दिलं की माहेरची साडी. आता माहेरची साडीवाल्यांना हे माहिती आहे की मला नॅशनल अवॉर्ड नाही मिळणार आहे. ओके, पण मला इथून पैसा मिळणार आहे कारण मला माझा सिनेमा या लोकांपर्यंत, या महिला प्रेक्षक वर्गांपर्यंत तो नक्की पोहोचणार आहे. त्यामुळे सगळाच निर्माते, सगळेच दिग्दर्शक मला झी अवॉर्ड पण मिळेल आणि मला नॅशनल अवॉर्ड पण मिळेल अशा कुठल्याही भ्रमात नसतात. हा, त्यामुळे त्यांना माहिती असतं, त्यांना हे माहिती असतं की मला फिल्मफेअर अवॉर्ड मिळणार. यश चोप्राला आणखी करण जोहरला माहिती असतं की मला फिल्मफेअर अवॉर्ड मिळणार. बरोबर, ते काय मला नॅशनल अवॉर्ड मिळेल आणि माझा सिनेमा म्हणजे सत्यजित रेंच्या जोडीचा सिनेमा आहे असं नाहीये ना. कारण आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आहे. म्हणजे आपण जेवढ्या भारतीय लोकसंख्या आहे, माझ्या मते 90% लोक आता बघतातच ना सिनेमे आणि हे तेवढा प्रेक्षक वर्ग आहे की तुम्ही बनवताना सिनेमा लक्षात घ्या की मी तो कोणासाठी बनवलाय, अगदी क्लिअर असलं पाहिजे. म्हणजे कुठलाही दिग्दर्शक याच्यासाठी हे नाहीये, म्हणजे ते तेवढे म्हणजे या धंद्यात उतरायचं म्हणजे तेवढं नॉलेज असायलाच पाहिजे की मला कोणासाठी बनवायचंय आणि तो कुठे पोहोचलाय. आता इथे अनेक प्रश्न अस्तू, कासव याच्या संदर्भात येत आहेत. तर अस्तू ऑलरेडी OTT प्लॅटफॉर्मवर, माझ्या मते प्राईमवर तो अवेलेबल आहे. कासव लवकरच मिळेल कारण त्याचे जे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत ते प्रयत्न करतायत. आणि जेव्हा ते सिनेमे येतात ना, आपल्याकडे दुर्दैव काय माहितीये का, आता असे प्रश्न विचारले जातात की कुठे बघायला मिळेल. पण जेव्हा ते मुंबईत रिलीज झाले होते तेव्हा तिथे कोणीच बघायला गेलं नाही. कासव सॅटेलाइट मध्ये जेव्हा रिलीज झाला तेव्हा तो बघायला कोणीच गेलं नाही. किंवा कासवचे मी स्वतः 3 शो केलेले आहेत तेव्हा, आणि त्याच्या पूर्ण बातम्या आपल्या न्यूजपेपरमध्ये वगैरे आलेल्या होत्या की प्रभात चित्रमंडळाचा असा फेस्टिवल आहे, आम्ही तो विवियानाला दाखवला, आपण तो वेलिंगर इन्स्टिट्यूट मध्ये दाखवला आणि वेलिंगर इन्स्टिट्यूट मध्ये दाखवला तर 100 लोक फक्त तिथे हजर होते, जेव्हा तिथे कॅपॅसिटी 250 लोक पोहोचू शकतील एवढी होती. तर याचा अर्थ आपला जो प्रेक्षक वर्ग आहे ना तो अशा प्रकारे, आणि जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल की अशा प्रकारचा सिनेमा आम्ही कुठे बघायचा, म्हणजे लेत जोशी सारखा सिनेमा असेल, कासव सारखा सिनेमा असेल, त्यांनी तो केलाय ना प्रदर्शित, मग ज्यावर आठवड्यात तो प्रदर्शित झाला तेव्हा तो जाऊन तुम्ही बघितला नाही. तो जर तुम्ही बघितला असता, तिथे गर्दी केली असती तर त्याचा रौप्य महोत्सव झाला असता ना, नाही का? तो झाला नाही कारण त्याचा नाही, मला वाटतं सर ऍक्च्युली म्हणजे कसं होतं की आपण काय बघावं आणि काय बघू नये हे मीडिया जास्त रोल प्ले करत असावी. म्हणजे एका बाजूला अस्तूची लहानशी ऍडचे कारण की पैसा नसतो म्हणून, आणि तेच दोन बाजूला जर मोठ्या हिंदी चित्रपटाची जाहिरात असते, अर्थातच लोकांना तिकडे जाते. मग अस्तू लहान आणि 4 थिएटर मध्ये रिलीज झाला आणि असं कुठेतरी समज असतो की कमी थिएटर मध्ये रिलीज झाला म्हणजे तो वाईट चित्रपट आहे. हो, नाही, तो वाईट चित्रपट आहे असं नाहीये. त्याच्यासाठी काय असतं की तो वाईट चित्रपट आहे म्हणून तो कमी ठिकाणी नाही. तू जे म्हणालास ना त्याच्या डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लेत जोशी, आता कोणीतरी उल्लेख पण केला, लेत जोशी आहे, अस्तू, कासव, तर हे जे सिनेमे आहेत त्यांचं मुळातच बजेट कमी आहे. किंवा आमच्या संदीप सावंतचा नदी वाहते होता, त्यांचं बजेट कमी आहे. त्याच्यामुळे ते तेवढी जी विग्रस पब्लिसिटी करावी लागते ती करत नाही, की तेव्हा ते करू शकत नाही. आणि जोवर पब्लिसिटी होत नाही तोवर ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याचबरोबरीने जेव्हा सिनेमे येतात, जर आपल्याला खरंच इंटरेस्ट असेल आणि आपण पेपर वाचतो, पेपरमध्ये तरी त्याच्या बातम्या असतात ना, अगदी नसतात असं नाही, अस्तूच्या बातम्या होत्याच की पेपरमध्ये. ओके, तर आपण त्या जाणीवपूर्वक पाहत नाही असं मला वाटतं. आणि इथे कोणीतरी प्रश्न विचारला झी बद्दल की बाबा सैराट जर झीचे ह्याचं नसतं, आता कसं आहे ना की त्यांच्याकडे आहे ना त्यांची व्यवस्था, तर ते राबवणार ना. म्हणजे जसं आता नेपोटिझम बद्दल विचारलं जातं, तर मला असं वाटतं की जर एखादा डॉक्टर असेल तर आपल्या मुलाला डॉक्टर बनवणार, त्यांनी त्याचं हॉस्पिटल बांधलेलं आहे, काय गैर आहे त्याच्यात, नाही का? प्रत्येक माणूस ज्या प्रोफेशन मध्ये, आणि त्याला जर वाटत असेल की माझा मुलगा किंवा माझी मुलगी त्या प्रोफेशन मध्ये यावी तर ते होईल. फक्त एवढंच की त्या डॉक्टरच्या मुलाच्या डोक्यात जर बुद्धीच नसेल आणि तो डॉक्टर झालाच नाही तर तो ते हॉस्पिटल चालवू शकेल का? तर नाही. तसंच एखाद्या दिग्दर्शकाचा किंवा एखाद्या मोठ्या प्रोड्युसरचा मुलगा जरी त्याने एखादा फिल्म मध्ये तो लॉन्च करेल, पण तो जर चांगली ऍक्टिंग करू शकत नसेल तर तो त्याचे 10 सिनेमे नाही ना करू शकणार. तसंच हे आहे की झी जर त्यांची पब्लिसिटी करत असेल तर काही गैर नाहीये, त्यांच्या हातात ते माध्यम आहे.
मग इतर दिग्दर्शकांनी, इतर निर्मात्यांनी निर्मिती करतानाच हे भान ठेवलं पाहिजे, की मला किती पैसा खर्च करावा लागेल, तेवढं आपल्याकडे भांडवल आहे का, तेवढं आपण पुरवू शकू का, ह्याचा जर विचार केला तर डेफिनेटली ते सिनेमे पोहोचतील. आपल्याकडे ना एक अर्थात हा विषय खूप मोठा आहे. एक अर्थकारण, मराठी सिनेमा वगैरे हे खूप मोठा आहे. व्याप्ती खूप आहे आणि याच्यावर खूप बोलता येण्यासारखं आहे. खूप अंदर की बातें आहेत. पण हां. पण आपण म्हणजे थोडक्यात काय आहे, की तुम्ही जेव्हा तुमचं प्रॉडक्ट तयार करता, तर हे प्रॉडक्टच आहे. लक्षात घ्या, हे आर्ट आहेच. ते आर्ट आपल्या दृष्टीने आहे, दिग्दर्शकाच्या दृष्टीने आहे, निर्मात्याच्या दृष्टीने प्रॉडक्ट आहे आणि मग ते प्रॉडक्ट कसं लोकांपुढे न्यायचं हा विचार त्या निर्मात्यांनी केलाच पाहिजे. आपल्याकडचे मराठी निर्माते याचा विचार करत नाहीत, अजिबात करत नाहीत. त्यांना असं वाटतं की 1 कोटी टाकलं म्हणजे सिनेमा झाला, पण त्याच्या पुढचे 1 कोटी लागतात. ज्याची पब्लिसिटी झाली तर लोकांपर्यंत सिनेमा पोहोचतो आणि मग लोक पाहतात. असं आहे. सर वेळेकडे बघता आपण 1-2 पुढचे प्रश्न घेऊयात. एक प्रश्न हो. सोहम गोडबोले यांचा होता, की सिनेमाचं भविष्य कसं असू शकतं? कारण की त्यांच्या प्रश्नाचा असा मध्यअर्थ होता, सिनेमा पाहण्याचं खरं माध्यम म्हणजे थिएटर. त्याची अनुभूती हो. थिएटरमध्येच आपण घेऊ शकतो. पण आता सध्याच्या काळामध्ये बघतो, की बरेचसे अर्थात लॉकडाऊन हे त्याला रिझन जरी असलं, तरी बरेच जण थिएटरमध्ये रिलीज करू शकत नाहीत, मग ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतात. तर बरोबर. चित्रपटाची अनुभूती आपण कशी घेऊ शकणार आहोत? आणि थिएटर नाही, नाही. कल्चर आहे त्याचं कसं? त्यांचं अगदी बरोबर आहे की एकच सिनेमाची अनुभूती आपण थिएटरमध्येच घेतली पाहिजे तर आहेच आहे. बरोबर. आता प्रश्न असा आहे की त्या निर्मात्यांना पैसे मिळतात का, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपलं प्रॉडक्ट विकून त्यांना त्यांचे पैसे मिळतात. उरला प्रश्न आपल्या अनुभूतीचा. थिएटरमध्ये सिनेमा रिलीज होणार आहे. आता या कोविडच्या काळात आपण सोडूया, पण नंतर पुन्हा थिएटर सुरू होतील. तर मला अनुभूती घ्यायची, मी सगळे सिनेमे जाऊन थिएटरमध्ये बघतो की. जर तुम्हाला अनुभूती घ्यायची आहे तर तुम्ही थिएटरमध्ये जा. आपण काय करतो, आहे ना तो येईल कधीतरी टीव्हीवर तेव्हा बघू असा विचार करतो. म्हणजे आपण स्वतःच प्रेक्षक म्हणून मागे वळ. नंबर 1. नंबर 2, आता काय झालंय की काही काळात म्हणजे भविष्यात असंही होण्याची शक्यता आहे, की आपण आपल्याला अधिक इक्विप करू. म्हणजे आपल्याकडे आता मोठ्या स्क्रीन आल्या. कदाचित काही दिवसांनी आपला पूर्ण भिंतीवर पूर्ण मोठी स्क्रीन असेल, नाही का? आता आपल्याकडे 52 इंचेस आले. आपल्याकडे होम थिएटर्स आले. ती अनुभूती आपल्याकडे मिळायला लागलेली आपल्याला घर बसल्या. कदाचित अजून त्याची व्याप्ती वाढेल भविष्यात. सिनेमा तयार होणं काय बंद नाही होणार. सिनेमा तयारच होणार. तो नॉन एंडिंग आहे आता ते. फक्त त्याची अनुभूती आपण कशी घ्यायची. जर मला थिएटरमध्ये जाऊन घ्यायची असेल तर मी थिएटरमध्येच जाऊन घेईन आणि ती घ्यावी म्हणूनच पुढे जे दिग्दर्शक जे आहेत ना ते वेगळे तंत्र वापरायला लागणार आहेत. म्हणजे क्रिस्टोफर नोलन सारखा दिग्दर्शक तो हा सिनेमा तयार करतो आपला डंकर्क सारखा. तर तो अपेक्षा करतो अशी की नाही प्रेक्षकांनी तिथे आला पाहिजे म्हणून तो साऊंड वगैरे जे आहे ना हे तंत्र अत्यंत महत्वाचा जो वेगळ्या पद्धतीने वापरतो, ज्याचा तुम्ही ना घरात मोबाईलवर आनंदच घेऊ शकणार. मग या तुम्ही थिएटरमध्ये असं. तर कदाचित दिग्दर्शकांना आपल्या स्ट्रॅटेजीज बदलाव्या लागतील. मग आपण 4DX सारख्या सिनेमे बघू. म्हणजे जसं आपण जे जातो आयमॅक्स आहे किंवा 4DX आहे तिथे आपण जातो आणि तिथे त्याची अनुभूती घेतो. तर अर्थात हे तंत्र बदलत जाणार आहे, जे आपल्या हातात सुद्धा आलेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे ना की आपण ह्या मोबाईलवर कसं सिनेमा बघू शकणार, की भव्यता आपण कशी अनुभवू शकणार. म्हणजे तुम्ही अगदी उदाहरण द्यायचं झालं तर बाजीराव मस्तानी आहे किंवा पद्मावत आहे. त्याच्यातली जी भव्यता जी आहे ती भव्यता तुम्हाला थिएटरमध्येच अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे ती तिथेच जाऊन तुम्ही घेतली पाहिजे. शेवटचे 2 प्रश्न मी क्लब करून देतो. एक प्रश्न होता की रोहित विंदरकर यांचा सॉरी. एक प्रश्न असा त्यांचा होता की फिल्म स्कूल असतात. तिकडे वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तर जर का फिल्म या विषयाशी निगडीत शिक्षण घ्यायचं असेल, तर फिल्म स्कूल जॉइन करणं जे महागडे म्हणजे आपल्याला माहिती आहे की 5-5, 10 लाख असतात. तर ते कितपत योग्य आहे? एक. आणि दुसरा प्रश्न असा होता की चांगले म्हणजे बऱ्याच जणांनी तो आधी पण विचारला होता की चांगले मॅगझिन्स मराठीमधले करण्यासाठीचे आणि त्याचबरोबर चांगले चित्रपट कोणते? समांतर चित्रपट आणि आपल्याला मराठी स्पेशली असं वगैरे. मी फिल्म इन्स्टिट्यूट बद्दल आधी बोलतो. एक तर आपल्याकडे गव्हर्नमेंटनी ऑलरेडी 1962 साली फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली आणि त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये आता जाधवपूर युनिव्हर्सिटी आहे, सत्यजित रे इन्स्टिट्यूट आहे. ओके.
किंवा मद्रासमध्ये अशी इन्स्टिट्यूट्स आहेत. तर ही आपल्याकडे स्वतः सुभाष घईंचं व्हिसलिंग वूड आहे. तर असे अनेक इन्स्टिट्यूट्स आपल्याकडे सुद्धा आहेत. फक्त इतकंच आहे ना की ही जी इन्स्टिट्यूट्स आहेत, अर्थात बघा तुम्ही दिग्दर्शक होणार, तुम्ही मग लाखो रुपयाची हे घेणार नाही का, पुढे जाऊन तुम्ही असं करणार का की अरे मी ना हे आहे, मला नको तेवढे पैसे, दिग्दर्शक जरी असलं तरी मला 10,000 रुपये दे पुरे, असं करणार का? नाही. तर तुम्ही शेवटी या क्षेत्रात येऊन भरपूर पैसाही कमवणार, बरोबर. आणि मग तुम्ही शिकण्यासाठी ह्या पद्धतीच्या इन्स्टिट्यूट मध्ये जाणं, म्हणजे ज्यांना परवडत असेल त्यांनी तिथे जाणं, कारण त्यांच्या फीस तेवढ्या आहेत. एक दुसरा पर्याय काय आहे की तुम्ही जेव्हा तुमचं शिक्षण घेता तर BMM चे काही विद्यार्थी असतील, फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट न्यू मीडिया प्रोडक्शन नावाचा एक कोर्स मुंबई विद्यापीठानेच आता सुरू केला. म्हणजे काही ठिकाणी मी शिकवतो, ज्ञानसाधनासारख्या ठाण्याच्या कॉलेजमध्ये, किंवा तो ठाकूर कॉलेजला आहे कांदिवलीला, विवा कॉलेजला आहे विरारला. तर अशा काही कॉलेजेसमध्ये तो सुरू झालाय. तर तुम्ही 12वी नंतर तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि तिथली कॉलेजची फी नॉमिनल आहे, म्हणजे 40,000 रुपये पर इयर वगैरे अशी फी आहे, जी नॉमिनल आता आपण समजली पाहिजे, बरोबर. तर तिथे तुम्ही शिकू शकता. आणि ज्यांना अगदीच शक्य नाही, म्हणजे आता अनेक गावाकडची मुलं आहेत, म्हणजे कोल्हापूर, नंदुरबार वगैरे इथली जी मुलं आहेत, तर ती मुलं काय करतात की ते त्यांच्या हातात, आता कॅमेरा तर आलेला आहे आपल्याकडे, मोबाईलवर सुद्धा आपण शूट करू शकतो. तर आपण आपल्याकडे जर खरंच टॅलेंट असेल ना, तर आपण एखादी शॉर्ट फिल्म तयार केली, काही तज्ञांचा सल्ला घेतला, ती कुठे दाखवली, ती 4 ठिकाणी फेस्टिवल्स किंवा आमच्या ज्या फिल्म सोसायटीज आहेत त्या प्लॅटफॉर्मवर आली, तर तिथे डेफिनेटली तुम्ही हळूहळू पुढे जाऊ शकता. तुम्हाला ते तंत्र हळूहळू शिकता येतं. आता तर मी अगदी प्राऊडली काही नावं घेऊ शकेल की शंकर रणखांबे म्हणून आमचा मित्र आहे, तो साताऱ्याच्या एका गावातला आहे, पेड नावाचं एक गाव आहे, तिथला तो मुलगा. तो इथे आला, त्यांनी काही जणांना असिस्ट केलं, नाही मला हे काम करायचंय. आता तो या स्टेजला आहे की गेल्या वर्षी त्याची फिल्म पॅम्पलेट नावाची जी इफी मध्ये सिलेक्ट झाली, म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या इंडियन पॅनोरामामध्ये सिलेक्ट झाली. आता शेखरने कुठल्याही प्रकारे अशा मोठ्या विजलिंग बोर्ड मध्ये जाऊन शिक्षण घेतलेलं नाहीये, पण त्यांनी फिल्म्स बघितल्यात, त्यांनी जागतिक सिनेमाचा हे केलेला आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या फिल्म्स बघून तुम्ही फिल्म मेकिंग कडे जाऊ शकता. नंबर 2, मॅगझिनचा जो उल्लेख केला, तर आता मोजकीच मॅगझिन आहेत, इंग्रजीमध्ये तर खूप मॅगझिन्स असे आहेत, पण मराठीत जसं मी प्रभातच्या रूपवाणीचा, वास्तव रूपवाणीचा उल्लेख केला, बाकी तर सगळी बरीचशी गॉसिप मॅगझिन्स आहेत. पण आणि आता अनेक जण FB वर लिहितात, ब्लॉग्स वर लिहितात, पुस्तकं आहेत लोकांची, तर ती तुम्ही वाचून चित्रपट विषयक घेऊ शकता. मला वाटतं ह्या 2 प्रश्नांची उत्तर, 2 प्रश्न विचारले होते ना, एक फिल्म इन्स्टिट्यूट, आणि चांगले चित्रपट. बापरे, आता मी किती नावं घेऊ, म्हणजे खरं तर माझ्याकडे अनेक लिस्ट आहेत, त्या लिस्ट मी हवं तर तुम्हाला सर्क्युलेट करू शकेल. चांगला चित्रपट पुन्हा कसं आहे ना की माझ्यासाठी कोणता सर्वोत्तम सिनेमा वगैरे हा फार कठीण प्रश्न आहे. चांगले चित्रपट अनेक आहेत, म्हणजे मी मराठीची कॅटेगरी करेन, मी हिंदीची कॅटेगरी करेन, मी प्रादेशिक सिनेमांची कॅटेगरी करेन, मी जागतिक सिनेमांची, अशा 4ही लेवलचे. जर इंटरेस्टेड लोक असतील तर बोरस मी तुला काही नावं पाठवेन, ती नावं तुम्ही सर्क्युलेट करा, म्हणजे ग्रुपवर. खूप सिनेमे आहेत, म्हणजे आणि मला तर सगळे सिनेमे आवडतात, A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड सगळे आवडतात मला, त्याच्यामुळे मी सगळ्याचाच आस्वाद घेत असतो. नाही, बरोबर सर. सर, वळीकडे बघता आपण शेवटाकडे बोलूयात की तुम्हाला काही प्रश्न घ्यायचे असतील तर मग विचारू का? एक प्रश्न विचारू शकतो? हो, आपण कोण? मी मोहित वैद्य, मी रोह्यावरून बोलतो. बोला मोहित. तर माझा एवढा प्रश्न होता की आपल्याकडे रत्नाकर मतकरी किंवा नारायण धारपण सारखे एवढे निष्णात लेखक आहेत मराठीमध्ये, ज्यांनी गूढकथा, भयकथा यांच्या या जॉनरामध्ये बरीचशी पुस्तकं लिहितात आणि ते लिहितात. पण आपण बघितलं तर मराठीमध्ये एकंदरीत 1-2 वर्षापूर्वी लपाछपी आलेला, तर ते काही अपवाद वगळता आपल्याकडे गूढकथा आणि भयकथांचे असे सिनेमा आपल्याला दिसत नाही. बरोबर. तर ह्याचं काय किंवा आता जसं हॉलिवूडमध्ये बऱ्याच फेमस, म्हणजे आगाथा क्रिस्टी असतील किंवा एकंदरीत जे सस्पेन्स जॉनरामध्ये लिहितात त्यांच्या पुस्तकांवरती अडॅप्टेड स्क्रीनप्लेस खूप केले जातात. तसं आपल्याकडे प्रमाण नाहीये ते, म्हणजे मराठी किंवा हिंदी दोन्ही. एक तर कसं आहे ना की साहित्य आणि सिनेमा हा अजून एक वेगळा विषय, जो एका परिसंवादाचा किंवा चर्चासत्राचा भाग होऊ शकेल. मुळातच आपल्याकडचा प्रेक्षक वर्ग मराठीतला अजून तितकासा हेच झालेला नाहीये, समंजसच झालेला नाहीये की अशा प्रकारचे सिनेमे हे करू शकेल. आणि आपल्याकडचे निर्माते अजून त्याच्यासाठी तयार नसावेत, कारण
ते सुद्धा त्या व्यावसायिक ह्याच्यातच अजून हे होत आहेत. आणि नुसतं भयकथा नाही, आपल्याकडे विज्ञान कथा नाहीयेत, आपल्याकडे राजकीय पट नाहीयेत. ओके, आपल्याकडे इतक्या महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्रात. म्हणजे आता जेव्हा मी स्थलांतराचा विचार करतो तेव्हा आपल्याकडे मराठी स्थलांतरावर आधारित असा एकही सिनेमा नाहीये. म्हणजे तुम्ही फक्त भयकथा म्हणताय, पण आपल्याकडे विज्ञान कथा लिहिल्या गेल्यात, तर त्यांच्याकडे आपल्याला हे नाही करता आपण केलेलं नाहीये. आपल्याकडे स्थलांतर झाली, आपल्याकडे कामगार चळवळ झाली, आपल्याकडे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. या कुठल्याही महत्वाच्या घटनेवर चित्रपट बनलेले नाहीत. तुम्ही जर आज युरोपमध्ये गेलात किंवा तिथे गेलात तर तिथे अजूनही एक जी वर्ल्ड वॉर झाली त्या वर्ल्ड वॉर वरचे सिनेमे अजूनही तयार होत आहेत. म्हणजे अजून तुम्ही OTT प्लॅटफॉर्मवर बघितलं तर त्याचे कितीतरी वेगळे वेगळे पैलू. म्हणजे आता 1917 हा सिनेमा काय होता नुकता झालेला, तो सुद्धा पहिल्या महायुद्ध. म्हणजे अजूनही म्हणजे 100 वर्षानंतर सुद्धा तिथल्या दिग्दर्शकांना अशा विषयांचं आकर्षण आहे. आणि ते कशासाठी आहे तर एक तर निर्माता त्याच्यासाठी पैसे घालायला तयार आहेत, प्रेक्षक ते बघायला तयार आहेत. आपल्याकडे अशा प्रकारच्या सिनेमाचा म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, हे जे आमचं कार्य आहे आपलं चित्रपट रसास्वाद आणि हेच इतकं मोठं आहे ना की हे जितके चांगले प्रेक्षक तयार होतील, तुम्हाला जर भयकथा आवडतीये बघायला, असे जेव्हा 100 लोक तयार होतील. म्हणजे आता विशाल फुरिया आमचा मित्रच आहे, ज्याने लपाछपी केला आणि आता तो त्याचा बळी नावाचा पुढचा सिनेमा आणतोय. म्हणजे विशाल सारखे दिग्दर्शक जेव्हा येतील ना तेव्हा भयकथा सुद्धा येतील, नाही का. म्हणजे आपला जो तुंबाड आला, तो तुंबाड सुद्धा राही बर्वेने खरं तर ती भयकथा नंतर राहिली नाही, पण तुंबाड मध्ये खरं तर नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी यांच्या 2 कथांचं ब्लेंड होतं. अर्थात त्याच्यात इतकी त्या प्रोसेसमध्ये इतकी हे झाली, त्याला डिले झाला की नंतर ती भयकथा न राहता एक तो वेगळाच जॉनरात झाला असं मला वाटतं. पण तरी सुद्धा ती भयकथाच होती. आणि म्हणजे राहिली जी मूळ हे लिहिली होती, स्क्रिप्ट लिहिली होती राही बर्वेंनी, ती त्यांच्या कथांवरच लिहिलेली होती. तर त्याच्यामुळे असे जेव्हा हे निर्माण होत राहतील, असे हळूहळू येत राहतील, तेव्हा मला वाटतं की असे वेगळे वेगळे जॉनर लोकांनी हाताळले पाहिजे. आणि आता ते हाताळतात. पुन्हा त्याच्यात अर्थकारण आहे, पुन्हा त्याच्यात प्रेक्षक आहे, हे सगळंच आहे. आणि हे विषय सर्कल आपण एक दुष्टचक्र आहे, आपण ते भेदलं पाहिजे. आपण सगळेजण थिएटरमध्ये जात नाही. जर सिनेमा बघायला गेलं ना तर लोक का बनवणार. सर सॉरी, एकच मिनिट फक्त मला यातलाच एक प्रश्न म्हणून तो विचारावा असं वाटतंय की मग आता हे आपण जर म्हटलं तर फिल्म मेकर्स असतील किंवा स्टोरी रायटर जे लिहितात ते जनरलाइज किंवा निर्माते म्हणूया आपण की जो महत्वाचा एलिमेंट आहे, तर ते जनरलाइज करतात असं नाही का होत मग? हो, ते करतातच, का नाही करतातच. तेच तर मी मग अशी म्हटलं की जर मी 1 कोटी घातले तर मी समाजसेवा करतोय का? नाही. मला किमान 1 कोटी मिळाले पाहिजेत की नाही परत. मग मला काय करावं लागतं, माझा प्रेक्षक वर्ग शोधावा लागतो, माझा सिनेमा कोणापर्यंत पोहोचणार याचा विचार करावा लागतो. आणि मग मी कसं, मग काय होतं, मग नाईलाजाने ना तो निर्माता दिग्दर्शकाला सांगतो एक गाणं टाक, एक गाणं घाल बाबा. ओके, म्हणजे अशी उदाहरणं आहेत, मी तुम्हाला अशी उदाहरणं देऊ शकेन की तो दिग्दर्शक म्हणतो नाही मला इथे गाणं नव्हतं घालायचं, पण माझा सगळा सिनेमा कम्प्लीट झाल्यानंतर निर्मात्याने सांगितलं की नाही मला गाणं पाहिजे, पब्लिसिटीसाठी गाणं पाहिजे. अगदी तुम्ही फॅन्ड्री आणि सैराटचं हे करा ना, फॅन्ड्रीमध्ये काही गाणं नव्हतं, पण नंतर मग त्याला ते काहीतरी पोपटाचं एक गाणं ते त्यांनी चिकटवलं पब्लिसिटीसाठी. तर अशा प्रकारे ते करायला लागतं. कारण काय, मग तुम्हाला प्रेक्षकांना ओढून आणायचं तुमच्यापर्यंत. तो काय नागराज मंजुळाचा चॉईस नसणार आहे की त्याचं गाणं काहीतरी घालणं, नाही का. त्याचा सिनेमा सिरियस आहे, तर हे करावं लागतं. आणि अर्थात काय आहे, हे करणं गैर आहे असंही मी म्हणत नाही, कारण शेवटी जर प्रेक्षक आला, प्रेक्षकांनी सिनेमा बघितला तर त्याचे पैसे परत मिळणार आहेत ना. कोण समाजसेवा करायला बसले, तर कोणीच नाही. थँक्यू सर. मला वाटतं सर वेळेकडे बघता आपण शेवटाकडे वळूयात. पण शेवट करण्याअगोदर मला एक सांगावं असं वाटतं सर की आजचं सेशन बद्दल तुम्ही बोलणारच आहे, पण आता जे प्रेक्षक आहेत त्यांच्याशी मला संवाद साधायचा आहे की आज आपण बघितलं की चित्रपट रसास्वादाबद्दल बघितलं, तसंच आपण काही दिवसांनी एक सेशन वेगळं ठेवणार आहोत, त्याच्यामध्ये चित्रपट निर्मिती प्रक्रियाबद्दल बघणार आहोत. कारण की रसास्वाद जितका इंटरेस्टिंग आहे तेवढाच इंटरेस्टिंग ती प्रक्रिया पण आहे, आणि त्याच्याबद्दल एक खूप आकर्षण असतं. आणि त्या प्रक्रियेबरोबरच की चित्रपटामध्ये किंवा या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे जॉब उपलब्ध आहेत किंवा लोक तिकडे करिअर म्हणून कुठल्या दृष्टिकोनातून बघू शकतात, तर याच्यावरती देखील आपण लवकरच ठेवणार आहोत. मग प्रेक्षकांना सांगावं वाटतं हे तर. आणि हेही सांगेन मी की आता येणाऱ्या आपलं जसं
वेळ आहे आपण वेगवेगळ्या विषयांवर हात घालतो, तसंच येणाऱ्या 2 जे सब्जेक्ट आता मी जस्ट अर्ज करतो आणि आपण शेवटाकडे जाणार आहोत. ते म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण आता वेळ आणि दिनांक तुम्हाला सगळ्यांना मेसेज करीनच मी. पण डाएट ह्याच्याविषयी आपण ठेवणार आहोत. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. मग ॲसिडिटी पासून ते कॉन्स्टिट्यूशन पर्यंत आणि अगदी वजन वाढण्यापासून ते बरेच प्रॉब्लेम. तर डाएट म्हणजे काय आणि ते कसं असावं याच्याविषयी आणि अजून एक आहे ते म्हणजे स्मार्ट सिटीबद्दल आपण बोलतो. तर त्याही विषयामधले 2 तज्ञ आहेत, तेही आपल्या येणार आहेत. तर हे मी सर तुम्हाला देखील विनंती करतो, की तुम्ही त्या सेशनला यावं आणि बाकीचे नक्की, सेशन नक्की. हे मी सांगितल्याने यावं. बॅक टू अवर सेशन सर. खरोखरच एक तर हा विषय जो आहे, हा विषय खूप म्हणजे वेळ देऊन ऐकून समजून घेण्यासारखा आहे आणि 40 मिनिटाभरामध्ये म्हणजे कुठलेच आपले विषय आपण जे घेतले ते समजण्यासारखे नाहीयेत. आणि त्यात हा असा विषय आहे, की याच्यात प्रचंड प्रश्न असतात आणि टेक्नॉलॉजी आणि तांत्रिक बाजू या खूप जास्त ह्याच्यामध्ये तांत्रिक गोष्टी असल्यामुळे अगदी लहान-लहान स्वरूपाची गोष्ट असतात. म्हणजे बरेचसे प्रश्न मला असे आले होते, की स्क्रीन प्ले म्हणजे काय? किंवा मग डायलॉग कसे लिहावेत? किंवा acting कसे असतात? हे चूक आहे असं म्हणत नाही, पण ही खूप असे जास्त प्रश्न आहेत. तर या कमी याच्यामध्ये मी प्रेक्षकांची माफी मागतो, की बरेच प्रश्न नाही घेता आले मला. कारण की या वेळेमध्ये तेवढे प्रश्न घेता येणं कदाचित शक्य होत नाही. पण तरीसुद्धा सर तुमचे खूप 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 तुम्हाला धन्यवाद देतो. कारण की खूप कमी वेळ असून देखील तुम्ही खूप व्यवस्थितपणे हा शब्द म्हणजे हा विषय जो आहे तो सगळ्यांपर्यंत आपण पोहोचवू शकलात. आणि मुळामध्ये फिल्म चळवळ म्हणजे काय? किंवा फिल्म सोसायटी मूव्हमेंट आपण जी म्हणालो होतो, की काय आहे हे पण कळलं. आणि सेशन म्हणजे जे कमेंट आहे त्याच्यामध्ये देखील कळतंय, की बऱ्याच जणांपर्यंत बरेच जण इच्छुक आहेत पुढे या हो. फिल्मला जॉइन होण्यासाठी वगैरे. तर थँक सर. आणि रसास्वादाबद्दल मी अजून एक अनाउन्स करू इच्छितो, की सर स्वतः रसास्वाद म्हणजे आपण जे आहे त्याच्याबद्दल स्वतः वेबिनार्स सेमिनार्स घेतात, वेबिनार सुद्धा घेतात. तर कदाचित पुढे जेव्हा वेबिनार हे आयोजित केलं जाईल, तेव्हा तुमच्यापर्यंत सगळ्या प्रेक्षकांपर्यंत ती बातमी देखील पोहोचवली जाईल, ज्यामुळे एक चांगला प्रेक्षक घडायला एक बरोबर. चांगलं हे होऊ शकेल म्हणून. बरोबर. तर पुन्हा एकदा सर तुमचे धन्यवाद. त्याचबरोबर जे धन्यवाद. आज बाकी सगळे त्या प्रेक्षकांचे धन्यवाद मी मानतो सर. धन्यवाद. थँक यू सो मच. थँक यू सो मच. थँक यू सर. थँक यू सर.